मी आता 10वीला आहे. आयुष्याच्या उंबरठ्यावर आहे, करिअरच्या उंबरठ्यावर आहे. मला खूप चांगली मनापासनं या समाजाची सेवा करायची. त्या सेवा करण्यासाठी मला नेमकं काय बनायचं आहे, काय घडायचं आहे. माझं जे उद्दिष्ट आहे, माझं जे गोल आहे, ते मी अचीव केल्यानंतर तो मी कसा दिसेल, मी कसा असेल, मी कशी असेन, मी कशी दिसेल, हे डोळ्यासमोर आणा. आयुष्यात नेहमी आपण दुसऱ्याकडे लक्ष देतो, त्याचं काय चाललंय, याचं काय चाललंय. आयुष्यात आज आपल्याला या प्रोग्राममध्ये लक्ष स्वतःकडे द्यायचं आहे. ज्यांचं चाललंय ते चाललंय, नेमकं माझं काय चाललंय, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथून जाताना घेऊन जायचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे पालक एवढे कष्ट करून तुम्हाला इथं घेऊन आलेत. त्यांच्या वेळेचं आपल्याला मनापासून मूल्य करायचं आहे. तुमच्या सर्व पालकांनी जे सोबत पालक आलेत, त्या सर्व पालकांचा आपल्याला मनापासून रिस्पेक्ट आहे, आदर आहे. त्यांचा वेळ हा आपल्यासाठी खूप मूल्य आहे. आणि ज्या पालक तुमच्यासोबत येऊ शकले नाही आणि त्यांनी तुम्हाला इथं येण्याची परमिशन दिली, त्या सर्व पालकांचा आपल्याला खूप मोठा मनापासून आदर आहे. म्हणून तो आदर तुम्ही करा. तो आदर तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणून इथून जाताना ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला घेऊन जायची सोबत. आयुष्यात मला खूप मोठं बनायचं आहे, घडायचं आहे. मी डॉक्टर झाल्यावर कशी असेन, कशी दिसेल. मला मनापासून मला जन्म दिलेल्या आईवडिलांची सेवा करायची. जन्मदात्या मातापित्यांची मला मनापासून सेवा करायची. सेवा करण्यासाठी मला घडायचं आहे. मला माझ्या समाजाची सेवा करायची, मला माझ्या देशाची सेवा करायची. ही भावना, हे उद्दिष्ट आत्ता ह्या वयाच्या 16व्या 17व्या वर्षी इतकं मध्ये सबकॉन्शियस माइंडपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे. आंतरिक शक्तीपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे की त्या शक्तीनंच तुम्हाला पहाटे उठवलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला म्हणायचं आहे, बस आता मला माझं उद्दिष्ट साध्य करायचं. त्यासाठीच तुम्ही आज इथे आला आहात. प्रसन्न मनाने छान तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करा आणि लक्ष द्या स्वतःचं उद्दिष्टाकडे. स्वतःच्या गोलपासून बाजूला जायचं नाही आहे. म्हणून डोळ्यासमोर गोल आणा, लक्ष श्वासावर. थोडी पण स्वतःमध्ये आवाज यायचा नाही, करायचा नाही. डोळे बंद, लक्ष श्वासावर. डोळे बंद, लक्ष श्वासावर. पाठीचा कणा अगदी सरळ, पाठीचा कणा अगदी सरळ. हृदयापासून जन्म दिलेल्या आईवडिलांचे आपल्याला ऋण व्यक्त करायचे आहेत. प्रसन्न मन, चेहरा आनंदी, पाठीचा कणा सरळ, लक्ष श्वासावर आणि डोळे बंद. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रदीपदादा कंद यांचा सत्कार होत आहे. त्यानंतर काटे अण्णा, उद्योजक, पुणे, गोकुळ पार्क यांचा सत्कार आदरणीय नारायण सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सोबतच गोकुळ पार्कचे युवा उद्योजक श्री दीपकजी काटे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार विकासजी ढगे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आणि त्यानंतर नवभारतचं भविष्य नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असणारे श्री मारुती कदम चैतन्य पोटे करतील. बाकीच्या आता कोणी राहिले? टाळ्याच्या कडकडामध्ये पाहुण्यांचं स्वागत. पोटे सर, भरत डगे सर, नारायणराव डगे सर,
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव आदरणीय कदम सर, टुले सर, आता सर्वच सन्माननीय व्यासपीठाची परवानगी द्या. सर्वच सन्माननीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरं तर दिशा फाउंडेशनचं कौतुक करायला आजच्या कार्यक्रमात मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अचूक करिअर कसं निवडायचं याचं मार्गदर्शन करणारं जर खात्रीशीर संस्था कोणती असेल तर मला असं वाटतं की दिशा करिअर फाउंडेशन ही ती खात्रीशीर संस्था आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांचं करिअर आणि त्यांनी कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे या संदर्भातलं योग्य मार्गदर्शन मिळत नाही याचा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे लोकांची उदाहरणं यासाठी देण्याची आवश्यकता नाही, मी स्वतः त्याचं उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. मी ज्या क्षेत्रात आता काम करतो त्या क्षेत्राचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही. मी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा आणि माझ्या करिअरचा काहीही संबंध नाही. अनेक मुलांना जर आपण विचारलं की तुला आयुष्यात काय करायचं आहे तर त्याला सांगता येत नाही, बघू काय करायचं ठरवायचं आहे. अजून त्याच्या आईवडिलांना जरी विचारलं तर त्याचे आईवडीलसुद्धा खात्रीशीर सांगू शकत नाही की मला अशा पद्धतीचं करिअर निवडायचं आहे. आणि ते सर्वात महत्त्वाचं काम ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आपण जे या ठिकाणी करताय याचं खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान आहे. मी नेहमी माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक 5 मिनटं तुमचा वेळ पाहिजे, पण शांतता ठेवा. तुम्हाला शिक्षकांनी सांगितलं की तुमच्यात, मी जरी शिक्षक नसलो तो तुमच्यात एक सहकारी मित्र म्हणून तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष देणं आयुष्यात खूप गरजेचं आहे. देशाचा सर्वात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता निवृत्त झालाय, क्रिकेट खेळत नाही. पण त्याच्या आईवडिलांनी असं ठरवलं, वयाच्या 3ऱ्या वर्षी, त्याचं वय 3 वर्ष होतं, की याला मला देशासाठी क्रिकेट खेळण्यासाठी तयार करायचे. कितव्या वर्षी ठरवलं? 3ऱ्या वर्षी. जर देशातल्या आपल्या सचिन तेंडुलकरचे आई वडील त्यांनी भविष्यात काय करावं हे जर त्याच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी ठरवत असेल तर आपण 10वीत आलोय, आपल्या आईवडिलांनी ठरवलंय का? आपण 12वीत आलोय, आपल्या आईवडिलांनी ठरवलंय का? आपण स्वतः ठरवलंय का? याचाही विचार करणं खरं तर काळाची गरज आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षी ठरवल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी सर्वात तरुण क्रिकेटपटू म्हणून देशामध्ये जर कोण भारतासाठी खेळला असेल तर तो सचिन तेंडुलकर खेळलेला आहे. काय अचीवमेंट त्याची त्याच्या आयुष्यातली? एखाद्याने जर आपल्या करिअरवर फोकस केलं, एखाद्याने जर सातत्य ठेवलं तर त्याचा काय परिणाम होतो, किती तो यशस्वी होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण सचिन तेंडुलकरच्या माध्यमातून देता येईल. जगातला सगळ्यात श्रीमंत क्रिकेटपटू, भारतरत्न हा भारतातला सर्वोच्च किताब त्याला भारतरत्न मिळाला. खेलरत्न हा खेळातला भारतातला सर्वोच्च किताब तो त्याला मिळाला. आणि वयाच्या 40व्या वर्षी तो रिटायर झाला. म्हणजे स्पोर्ट्सला जर आपलं करिअर करायचं असेल तर तुम्हाला वयाचं बंधन आहे, हे पहिलं तुम्हाला समजलं पाहिजे. की आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला कुठला खेळात करिअर करायचं असेल तर त्या खेळातल्या करिअरसाठी आपल्याला याच्या आपल्या वयाची मर्यादा निश्चितपणाने आहे. आम्हाला त्यावेळेला कुणी सांगायला नव्हतं, सर आम्हाला योग्य मार्गदर्शक मिळाला नाही, आम्हाला योग्य गुरु मिळाला नाही, म्हणून आमचं करिअर आज पण असं फरफटताना आपल्याला सगळेजण पाहतो. मी माझ्या आयुष्यामध्ये क्रिकेट खेळायचो, क्रिकेट नुसतं खेळायचो नाही तर महाराष्ट्राच्या संघात क्रिकेट खेळलो. जागतिक दर्जाचा गोलंदाज डेनिस लिलीकडे 1 महिना मी MRF पेस फाउंडेशनला प्रशिक्षण घेण्यासाठी मी गेलो. परंतु त्यावेळेला राग हा कंट्रोल केला पाहिजे, अति राग उपयोगाचा नाही, हे काही कुणी सांगायला नव्हतं. त्यावेळेला काही गुरु मिळाला नाही, त्यामुळं आयुष्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकलो नाही. म्हणजे आपल्याला जर अचूक मार्गदर्शक मिळाला, योग्य मार्गदर्शन करणारे गुरु मिळाले तर आपण आपल्या आयुष्यामध्ये अचूक करिअर निवडू शकतो आणि आयुष्यामध्ये शिक्षण घेऊन अतिशय यशस्वी होऊ शकतो. आणि हे यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण योग्य ठिकाणी आलाय.
दिशा करिअर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सगळे मार्गदर्शन घेत आहे, याचा आनंद आणि समाधान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मी सहज बोर्डवर वाचत होतो, किती प्रकारच्या परीक्षेसाठी आपण मार्गदर्शन करताय. विशेषतः ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा आपण जर एखाद्या कोर्सला, मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला, CAच्या परीक्षेला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला पूर्व परीक्षा द्यायला लागते. परीक्षा दिल्याशिवाय आपण तिथं ॲडमिशन घेऊ शकत नाही. हे सगळी माहिती आपण मुलांना देत आहे आणि या मुलांना मुलींना घडवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून करताय. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने या सगळ्या गोष्टीचं समाधान आणि आनंद आहे. मी नेहमी सांगत असतो, मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. तुम्ही जर मोठी स्वप्न पाहिली नाही तर त्यासाठी तुम्ही काही धडपड करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही पूर्ण करण्यासाठी आपली एकाग्रता, आपलं सातत्य आपण त्यामध्ये वाढवलं पाहिजे. आणि एकाग्रता आणि सातत्य वाढवण्यासाठी मगाशी मी आल्या जो उपक्रम चालू होता, तुम्हाला ध्यान करायला लावलं होतं आणि ध्यानामध्ये तुम्हाला आयुष्यात काय करायचंय याचा विचार करण्याचा तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलं होतं. हा सगळ्यात एकाग्रता वाढवण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे. दररोज करून घेता, मला सांगितली, मी माहिती घेतली आल्यानंतर दररोज करून घेऊता. ध्यान ही आपल्या आयुष्यामधली अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळं आपल्या आयुष्याला निश्चितपणाने आपण कुठं आहोत, आपण काय केलं पाहिजे आणि आपल्यात कुठल्या गोष्टींमध्ये बदल केला पाहिजे याचा विचार आपण करू शकतो. म्हणून त्याची आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची गरज आहे. शेवटचा मुद्दा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगणार आहे आणि माझं भाषण संपवणार आहे. मी नेहमी सांगत असतो, आपल्या समोर कुठलं तरी चॅलेंज असण्याची आवश्यकता आहे आणि ह्या वयात जर तुम्ही चॅलेंज स्वीकारणार नसाल तर आयुष्यात तुम्ही कधी चॅलेंज स्वीकारणार आहात. म्हणून पहिली तुम्ही भूमिका ठेवली पाहिजे की आव्हानं स्वीकारण्याची कुवत, क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही अशी क्षमता आपल्यामध्ये निर्माण कराल त्यावेळेला जर एखादं स्वप्न तुम्ही पाहिलं, एखादा हेतू जर आपल्याला साध्य करायचा असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर ते करिअर करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या साधनांची आवश्यकता आहे याचा सुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने आपल्या हेतू साध्य करू शकतो, आयुष्यातलं यश संपादन करू शकतो आणि उद्याच्या काळातलं भवितव्य आपण घडवू शकतो. अशा पद्धतीची भूमिका आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन रूपी मिळणार आहे. आज आम्ही पाहतोय सर, या सगळ्या गोष्टीला मार्गदर्शन करणारे अनेक मोठ्या प्रमाणावर फी घेणाऱ्या संस्था आहेत. आपण ऑनलाईन जर एखाद्याला येता आलं नाही तर ऑनलाईन मोफत मार्गदर्शन करताय. म्हणजे एखाद्याला आज एक वाक्यामध्ये आपण आपल्या स्वतःचं, मी नेहमी सांगत असतो, सेल्फ मोटिवेशन हे आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वतःला मोटिवेट करता आलं पाहिजे, स्वतःला प्रेरणादायी या ठिकाणी बनवता आलं पाहिजे. आपण कुणाकडनं तरी आयडॉल म्हणून कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्या भूमिकेतनं जर आपण काम करायला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने यशस्वी होऊ शकतो. या भूमिकेतनं आपण या पुढच्या काळामध्ये काही गोष्टी पाहिल्या पाहिजे. लोक म्हणतात शिक्षणाला वय नाही, पण शिक्षणाला सुद्धा काही वय असं आहे की त्याच वेळेला तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ 0 ते 6 असा वयोगट आहे सर, की त्या वयोगटामध्ये 100% बुद्धीचा विकास होतो आणि ज्या वेळेला त्या काळामध्ये जो बुद्धीचा विकास होतो तो आयुष्यभर टिकतो. म्हणून बालपणामध्ये, बालवाडीमध्ये, अंगणवाडीमध्ये, तुमच्या भाषेमध्ये, काही इंग्लिश मिडियमच्या भाषेमध्ये, LKGमध्ये, अप्पर KGमध्ये जो बुद्धीचा विकास होतो तो बुद्धीचा विकास हा त्या मुलाच्या आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. तुम्ही बघा, पाडेपाठ केलेले असू द्या, तुम्ही कुठलाही अभ्यास त्यावेळेला केलेला असू द्या, ते आयुष्यभर लक्षात राहतं. आणि म्हणून त्या काळामध्ये पालकांनी त्यांच्या मुलांकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे. मला इथं एक तरी मुलगा किंवा मुलगी अशी आहे का सांगा की त्याला मराठी बोलायला शिकवावं लागलं, वाचायला शिकवायला लागलं? लक्षात घ्या, त्याला वाचायला शिकवायला लागलं, पण बोलायला कुणाला शिकवलंय का मराठी? आपल्या कुटुंबामध्ये जी भाषा बोलली जाती ती भाषा ऐकून ऐकून मुलं शिकतात. म्हणजे मुलांमध्ये उपजत शिकण्याचा गुण आहे आणि त्या गुणाला जर आपण निश्चित चांगली दिशा दिली तर मला असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये खूप यशस्वी होऊ शकतो. आणि दिशा फाउंडेशन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या करिअरमध्ये योग्य करिअर निवडून यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्याची भूमिका दिशा फाउंडेशन घेतं. त्याचं कौतुक आणि समाधान आम्हाला निश्चितपणाने आहे. मला फक्त एकच अपेक्षा आहे की ह्या बोर्डवर अजून एक कोर्सचं नाव तुम्ही द्यायला पाहिजे, ह्या बोर्डवर अजून एक ट्रेनिंग तुम्ही दिलं पाहिजे.
प्रत्येकजण आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबाचा किंवा स्वतःच्या करिअरचा विचार करताना नेहमी काम करत असतो, त्याला तुम्ही सगळेजण दिशा देता. पण या देशामध्ये, या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट राजकीय नेता सुद्धा निर्माण झाला पाहिजे, यासाठी सुद्धा ट्रेनिंगची आवश्यकता आहे. अन्यथा उद्याच्या काळाचं भवितव्य आपल्या सगळ्यांचा अंधारात आहे. त्या राजकीय नेत्यांनी काय अभ्यास केला पाहिजे, राजकीय नेत्यांनी प्रश्न कसे सोडवले पाहिजेत, सगळ्या लोकांची म्हणणी कसं ऐकून घेतलं पाहिजे, लोकांचे प्रश्न कसे समजून घेतले पाहिजे, प्रश्न समजल्यानंतर ते पुन्हा प्रामाणिकपणाने सोडवण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या भावना समाजासमोर प्रभावीपणे व्यक्त करता आल्या पाहिजेत आणि समाजाच्या विचाराबरोबर चालण्यापेक्षा समाजाला योग्य दिशेला घेऊन जाण्याचं काम हे खरं तर त्यांनी केलं पाहिजे. आज महाराष्ट्रातली जर वातावरण जर पाहिलं, आज इथल्या राजकीय परिस्थितीचं जर आपण वातावरण पाहिलं सर, तर आज कुणीच कुणात राहिलेलं नाही. काय उद्याच्या काळामध्ये ह्या समोर बसलेल्या मुलांनी या राज्याचा कारभार करणारे किंवा इतर कारभार करणाऱ्या सगळ्या लोकांकडे पाहून विचार करायचा. माझी विनंती तुम्हाला आहे की उद्याच्या काळामध्ये चांगला लोकप्रतिनिधी घडवण्यासाठी सुद्धा आपण एखादा कोर्स सुरू करावा, जेणेकरून उद्या समाज उभारणी करण्यामध्ये त्यांचं सुद्धा योगदान तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते काम आपण सगळ्यांनी करावं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा परिषद एकमेव जिल्हा परिषद अशी होती की त्याच्यामध्ये मी ज्या वेळेला उपाध्यक्ष झालो, जिल्हा परिषदेला शिक्षण विभाग माझ्याकडे आला, त्यावेळेला त्या वर्षी 2012 साली 12,000 मुलांची पटसंख्या कमी झाली होती जिल्हा परिषद शाळेमधली. परंतु मी त्यावेळेला ठरवलं की या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वसामान्य गोरगरीब मुलं शिकतायत, इथं आपण काम केलं पाहिजे. तुम्हाला खोटं वाटेल की मी ज्या वेळेला 2017 साली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून माझी कारकीर्द संपली, त्यावेळेला ते 12,000 विद्यार्थी कमी झालेला आकडा भरून काढून 523 हा पटसंख्या वाढलेला आकडा 5 वर्ष लागली पण आम्ही वाढवला. याचं कारण गुणवत्ता देण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं, शिक्षकांना मोटिवेट केलं आणि आपण त्या याच्यामध्ये यशस्वी झालो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण या मुलांना विशेषतः शिक्षकांनी मोठी स्वप्न त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्याकडं उपजत जे गुण आहेत, त्यांच्याकडे जे कौशल्य आहेत, ते कौशल्य शिक्षकांनी ओळखली पाहिजेत आणि त्या क्षेत्रात त्यांनी करिअर करावं याचं मार्गदर्शक शिक्षकांनी केलं पाहिजे. या भूमिकेतनं या पुढच्या काळामध्ये जर तरुण पिढी आपण घडवली तर मी खात्रीपूर्वक सांगतो, दिशा करिअर फाउंडेशनच्या माध्यमातून उद्याच्या काळातली सुसंस्कृत नीतिमूल्याचं शिक्षण असलेली आणि सक्षम अशी पिढी घडवण्याचं काम तुमच्या हातून घडेल. अशाच पद्धतीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना केलं. सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझा मनापासून नमस्कार. आपला फार वेळ मी या ठिकाणी घेणार नाही, परंतु दिशा करिअर फाउंडेशन या संस्थेने आपल्याला करिअरची दिशा काय असावी, कशी असावी, याच्यासाठी आज ही जी परीक्षा आयोजित केलेली आहे, या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा. आत्ताच ज्यांचं आपण एक मोटिवेशन स्पीच ऐकलं, खरं या तालुक्याचे, या जिल्ह्यातले आदरणीय नेते प्रतिभादादा कंद, या दिशा फाउंडेशनचे आदरणीय श्री पोटे सर, भरत ढगे सर, नारायण ढगे सर, त्याचबरोबर उद्योजक काटे सर, शेळके सर, टुले सर आणि ज्यांना मगापासून आपण ऐकतोय असे आमचे शिरूरवरून या ठिकाणी ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे ज्यांनी ते त्या ठिकाणी फार मोठं योगदान दिलं आणि आपल्या डॉक्टर वसंत हंकारे सर यांचं
आज DTSC दिशा करिअर टॅलेंट सर्च एक्झाम 2024 रोजी उपस्थित असलेले भविष्याची मोठी स्वप्न पाहणारे तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र, तुमची स्वप्न स्वतःची मानून आपल्या खांद्यावर ही स्वप्न घेऊन आलेली सर्व मान्यवर पालक, महाराष्ट्राचे आजच्या क्षणाला सर्वात मोठे परिवर्तनकार डॉक्टर वसंत हंकारे, माझ्या इंट्रोडक्शन नंतर आनंदाचा बहर वसंत ऋतू आणणारे आदरणीय वसंतजी हंकारे सर, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सगळ्या विद्यार्थ्यांनी स्ट्रेट बसायचं आहे, एकदम सरळ. थँक यू. बॉयज रेडी? हार मानली? ओके, सरळ बसा. शो मी युअर राईट हँड, लेफ्ट हँड. 1 2 3 स्टार्ट. ग्रेट 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 ग्रेट, छान. लावणी महोत्सव आहे काय? लावणी महोत्सव आहे? हा, नेट बास, नेट बास. शाळेमध्ये तुम्ही सगळे 10वीला आहात ना? हा, आता ऐका, शाळेमध्ये शिकवणारा मी शिक्षक नाही, बरोबर का? शिक्षकांना बंधनं असतात, मुलांना मारायचं नाही, मुलींना मारायचं नाही, शासनाचा नियम आहे, मुलांना मारायचं नाही. त्यामुळे जरी शिक्षकांना राग आला, एखादी तुम्ही चूक केली, शिक्षकांना राग आला, शिक्षक जर पळत जरी आले तुमच्यापर्यंत मारायचं म्हणून, तर लगेच आवर्त घेतात. जरा जरी मारलं तर तुम्ही लगेच घरी सांगत जाता मम्मीला, मम्मी मला मारलं. मम्मी लगेच पर्स लावून येते शाळेत, कोणी मारलं माझ्या लेकीला, माझ्या पोराला. मी काही शिक्षक नाही, विनाकारण दंगा केला, एकमेकाच्या अंगावर झोप, एकमेकाला बोल, दिवस खाली उतरणार. एका रपाट्यात चड्डी वली, वली नाही झाली माग बघायचं 100% पिवळे. कधी कधी एका वेळेला वली आणि पिवळे. 10वीच्या उंबरट्यावर माझा अपमान झाला आणि मी असं काय नाही, व्यवस्थित बसायचं. 1 तास आयुष्याचा आहे, तुमच्या आयुष्यातला 1 तास तुम्ही मला दिलेला आहे, माझ्या आयुष्यातला 1 तास तुम्हाला मी देत आहे. तर या 1 तासामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आयुष्याचं परिवर्तन झालं पाहिजे. आपण इथं का आहोत याची जाणीव झाली पाहिजे. आयुष्य किती सुंदर आहे, अभ्यास कसा करायचा हे सांगायला सगळे गुरुवर्य आजपर्यंत तुमच्या सोबत होते. इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंतचे गुरुवर्य आणि ज्या दिशा अकॅडमीमध्ये आपण आता येणारा जे वर्ष आहे, जिथं प्रवेश तुम्ही घेणार आहात, ती दिशा अकॅडमी, अभ्यास कसा करायचा नितांत सुंदर पद्धतीने ते सांगत आहेत. पण अभ्यास का करायचा येणाऱ्या 1 तासामध्ये मी सांगणार आहे, अभ्यास का करायचा. त्यामुळं शांतपणे अगदी मस्त, कारण येणारा हा 1 तास तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतोय. आयुष्यामध्ये येणारा एक क्षण असतो, ज्या क्षणामध्ये माणसाचं आयुष्य बदलून जातं, परिवर्तनाची आग लागते प्रत्येकाच्या मनामध्ये, आणि तो एक क्षण असतो, एक ठिणगी असते, आणि तो क्षण, ती ठिणगी येणाऱ्या 1 तासामध्ये कधीही तुमच्या अंतरंगामध्ये पडू शकते. त्यामुळं शांत चित्ताने अगदी आयुष्य घडवण्याच्या दृष्टीने आजचा हा 1 तास आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्वेळ जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक,
सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हानुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. चला, व्याख्यानाची परिवर्तनाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण सुरुवातीला तुम्हाला कृतज्ञता काय असते हे कळणं काळाची गरज आहे. जमलेल्या सगळ्या पालकांना आणि माझ्या लेकरांना एकच गोष्ट मी सांगू इच्छितो. ज्या आईनं मला जन्म दिला, ज्या बापांनी मला जन्म दिला, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी या मुखामध्ये घेतो, त्यांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्यांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापांनी मला जन्म दिला, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या राष्ट्राचं नाव मी सर्वप्रथम घेतो, त्यांच्यासाठी मी काय केलं. आईनं केलेल्या कष्टाचं पांग मला फेडता आलं का? बापाने केलेल्या कष्टाचं पांग मला फेडता आलं का? शाळेच्या 4 भिंतीमध्ये आजपर्यंत मी वाढलो, शाळेतून विद्या मी घेतली, पण त्या शाळेच्या 4 भिंतींना मी न्याय दिला का? याला कृतज्ञता म्हणतात. व्याख्यानाच्या सुरुवातीला मी छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं, टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये आपण दाद दिलीत. कारण का लक्षात घ्या, याच छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं, याच छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं आणि माणसामधला माणूस जागा केला. लक्षात घ्या, मी तुकोबारायांचं नाव घेतलं, मी आवजिजाऊचं नाव घेतलं, मी विश्वरत्नांचं नाव घेतलं आणि यांची नावं आमच्या कानावरती आल्यानंतर इथं बसलेल्या प्रत्येकाचं रक्त उसळलं पाहिजे. आपल्या धामण्यामधलं रक्त अगदी चौखूर उधळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे धावायला पाहिजे. कारण का? या मातीने मला सगळं काय दिलेलं आहे, या राष्ट्राने मला काय सगळं दिलेलं आहे. ज्या महात्म्यांची, ज्या शूरवीरांची, ज्या क्रांतिकारकांची मी नावं घेतली, त्यांनी फक्त लक्षात घ्या, स्वतःच्या 4 भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानन बसलेलो आहोत, लक्षात घ्या. आणि म्हणून लेकरांनो, यांचा जय जयकार अंतरंगापासून झाला पाहिजे. भगवंताने आम्हाला 2 हात दिलेले आहेत, दोन्ही हाताच्या मुठी खांद्याजवळ ठेवायच्या आणि अगदी जल्लोषामध्ये चेहऱ्यावरती तेज आणून जय जयकार करायचा. चला, प्रत्येकाने 2 हात आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, दोन्ही हाताच्या मुठी अगदी पालकांच्या पासून सगळ्यांनी. पाठीमाग काय माझा साखरपुडा आहे काय रे? का साखरपुड्याला आलाय? चला, सगळ्यांनी हात घ्यायचे आहेत आणि अगोदर या राष्ट्राचा जय जयकार, छत्रपतींचा जय जयकार अंतरंगा. छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला इन्कलाब. मला सरांनी सांगितलं होतं, सर 10वीची लेकरं आहेत, म्हणजे वय वर्ष 15-16 या वयोगटातील लेकरं आहेत. मी एवढा आनंदी होतो, एवढा खुश होतो, कारण आता 1ली, 2री, 3री, 4थीचे लेकरं माझ्या समोर नाहीत. सगळ्यात जास्त जर मला भय कोणाचं वाटत असेल तर या लेकरांचं वाटतं. परवा नगरला कार्यक्रम होता, 6000 लेकरं माझ्या समोर होती कॉलेजची. खुर्चीमध्ये टाकून असा उभा राहिलो होतो खुर्चीवरती आणि लेकरांना आहा त्यांच्या अंतरंगामध्ये परिवर्तनाची आग पेरत होतो. पण 1लीची पोरं माझ्या पाठीमाग कधी आणून बसवली होती मला माहित नव्हतं. त्यातलं एक 1लीचं पोरग रांगत आलं आणि माझ्या खुर्चीच्या खाली जाऊन बसलं. खुर्चीच्या खाली जाऊन बसलं. मी असा जोरात पेटून असा पोरांना सांगत होतो, खुर्चीतनं बाहेर आलं आणि माझ्याकडे बघून म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट तुमची फाटल्या. खुर्चीवरनं उडी खाली टाकली.
पाठीमाग हात लावला, व्यवस्थित होतं, म्हणलं कुठं फाटल्या रे, तर म्हणताय कसं फसवलं, लय डेंजर ही पोरं. एकदा एका कार्यक्रमामध्ये एका आईच्या मांडीवर 4 वर्षाचं लेकरू बसलं होतं. माझ्याकडे बघायचं, मगाशी मी कसा आलो शायनिंग मारत आलो की नाही, आणि इथं स्टेजवर कसा बसलो होतो शायनिंग मारत. आणि तुमच्या मनात काय आलं, आत्ता आलंय वय एवढ्या उशिरा, कोण आहे गाई, आलं की नाही तुमच्या मनात. तसा शायनिंग मारत बसलो होतो. आणि एक 4 वर्षाचं लेकरू आपल्या आईला सांगत होतं, मम्मी मम्मी आपल्या बॉब सारखं दिसतंय आहे. मम्मी, मला एवढा आनंद झाला, म्हणलं अरे या लेकराला आपण बॉब्स वाटतो म्हणजे आपल्यासारखं याच्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून ते आपल्याला बॉब्स म्हणताय. छाती अशी हिमालयासारखी केली आणि त्या लेकराकडे बघायला लागलं तर मला असं करताय बॉब्स बॉब्स बॉब्स. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यानंतर मी उठलो, म्हणलं अगं बहिणाबाई, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतोय, याचा अर्थ असा आहे की तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून ते मला बॉब्स म्हणतंय. म्हणताय तर म्हणू दे की, तुला काय बघवणं झालंय का. तर मला ती म्हणाली, दादा ग बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. एक लिटर पाणी पिलं गप खुर्चीत बसलो. मुलांना काय सांगायचं होतं तेच विसरून गेलो. पण हे लहान लेकरं ना खूप सुंदर असतात. लक्षात घ्या पोरांनो, शाळेच्या भिंतीने अगोदर आम्हाला काय दिलं याची जाणीव झाली पाहिजे. दिशा करिअर अकॅडमी ज्या उद्दिष्टाने लेकरं घडवत आहे, त्याचं पहिलं उद्दिष्ट काय आहे तर ते शाळेच्या भिंतीमध्ये आहे. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. शाळेच्या भिंतीने आम्हाला नेमकं काय दिलं याची जाणीव अगोदर तुम्हाला करून देतो लेकरांनो. शाळेच्या भिंतीने आजपर्यंत आम्हाला डॉक्टर दिला एवढंच आम्हाला माहिती आहे. शाळेच्या भिंतीने आजपर्यंत आम्हाला इंजिनियर दिला, वकील दिला, मोठा उद्योजक दिला, हेच आम्हाला माहिती आहे. लक्षात घ्या, शाळेच्या या 4 भिंतीने आम्हाला डॉक्टर दिला, इंजिनियर दिला, वकील दिला, उद्योजक दिला, वैज्ञानिक दिला. पण माझ्या लेकरांनो, याच शाळेच्या 4 भिंतीने अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलेला आहे. लक्षात घ्या, माणसाची खऱ्या अर्थानं निर्मिती या शाळेच्या भिंतीने केलेली आहे. आमच्या भारतीय संस्कृतीचा गाभा माणूस आहे. लक्षात घ्या, आमच्या शिक्षण पद्धतीचा गाभा माणूस आहे. लक्षात घ्या. म्हणून अखंड भारतभर मी फिरतो, त्यावेळेला माझ्या लेकरांना मी तेच सांगतो, प्रत्येक घरात डॉक्टर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये इंजिनियर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये वकील नाही तयार झाला तरी चालेल, पण प्रत्येक घरामध्ये चारित्र्यवान माणूस घडलाच पाहिजे. लक्षात घ्या, चारित्र्यवान माणसाची निर्मिती प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे. आणि तो चारित्र्यवान माणूस मी तुमच्यामध्ये बघतो. माझ्या लेकरांनो, इकडे लक्ष द्या. एक तास तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तनाचं वादळ मी घेऊन येणार आहे. या शाळेच्या भिंतीने आम्हाला डॉक्टर दिला, इंजिनियर दिला, वकील दिला, पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक चारित्र्यवान माणूस दिलाय. आणि म्हणून तुला सांगतो बघ, आयुष्यामध्ये संगत कोणाची करायची, आयुष्यामध्ये पंक्तीला कोणाच्या बसायचं, आणि आयुष्यामध्ये संस्कार कोणाचे व्हावेत याची जाणीव ज्या वेळेला आपल्याला होते, त्यावेळेला अभ्यास करा म्हणून सांगावं लागत नाही. त्यावेळेला आपण अभ्यास करतो, कारण आपल्याला स्वतःची जाणीव होते. म्हणून माझ्या लेकीनो, शेकडोच्या संख्येने इथं आलेलात ना, तुम्हाला अगोदर तुमची जाणीव तयार करून देतो. तुम्ही कोण आहात याची जाणीव तुला झाली पाहिजे. बघ, हे बघ, 9 महिने 9 दिवस आईने तुला उदरामध्ये ठेवला. आज घरी जाणं आईला विचार. आजपर्यंत लेकरांनो, तुम्ही तुमच्या बापाला हा प्रश्न केला नसेल, आजपर्यंत तुम्ही तुमच्या आईला हा प्रश्न केला नसेल. आज मी सांगतो, तो प्रश्न करायचा, ए आई, मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग. हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला करा. प्रचंड वेदना सहन करून तिने तुम्हाला जन्म दिलेला आहे. 9 महिने 9 दिवस तिने तुम्हाला या उदरामध्ये ठेवलेला आहे. 9 महिने 9 दिवसानंतर ज्या वेळेला तुमचा जन्म होत होता, त्यावेळेला ती हंबरडा फोडत होती. पण ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, तुम्ही तिच्या हातामध्ये आला, आणि तुझ्या पहिला गालाचा पापा कोणी घेतला असेल तर तुझ्या आईने घेतलाय. लक्षात घे, तुझ्या गालाचा पहिला पापा तुझ्या आईने घेतला. एवढ्या वेदना सहन करून सुद्धा तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले होते, तिच्या चेहऱ्यावरती एक तेज होतं. कारण का, लेके पोरे, तुझ्या जन्मामुळे तिला आई पण आलं होतं. लक्षात घे, तुझ्या जन्मामुळे तिला आई पण आलं होतं, आणि त्या आईपणासाठी तिनं वेदना सहन केल्या होत्या. म्हणून या 21व्या शतकामध्ये माझ्या लेकरांनो, तुम्ही तुमची ओळख विसरत चाललेला आहे, आणि ती ओळख तयार करून देण्यासाठी मी आलोय. हे बघ पोरी, हे ऐक, तू कोण आहेस. बापाने तुला एक नाव दिलं, तुझ्या नावापुढं बापाचं नाव लागलं, आणि त्यानंतर खानदानाचं नाव लागलं. ही तुझी ओळख आहे का पोरी. हे बघ, तुझी ओळख तुला आज तयार करून देतो. घरी जायचं, पळत पळत जायचं, बापाला मिठी मारायची ना, आज खऱ्या अर्थानं तुझी ओळख तुझ्या बापाला सांगायची. छट ठोकून बापाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतील. बघ ए पोरी, हे बघ, याच पुण्याच्या रस्त्यावरून एक माता 100-150 वर्षापूर्वी चालत होती. बघ, हातामध्ये एक पिशवी होती बघ तिच्या.
हातामध्ये एक पिशवी होती, पिशवीमध्ये एक लुगडं होतं. हातामध्ये एक पिशवी होती, पिशवीमध्ये एक लुगडं होतं. आणि एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बाग. समाज त्यावेळेला तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. तरी सुद्धा ती माऊली थांबली नाही, अविरत आपलं पाऊल उचलत होती बाग. आणि एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. पडक्या वाड्यामध्ये गेल्यानंतर अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते. आणि समोर बसलेल्या 8-10 लेकींना ती माऊली शिकवत होती. ती सावित्री आई घराच्या बाहेर पडली म्हणून लाखो सावित्री आई या देशामध्ये तयार झाल्या बघ. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज लढू लागल्या बघ. स्वतःचं अस्तित्व त्यांनी तयार केलं बघ. पोरे, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. लक्षात ठेव, अभ्यास का करायचा याची जाणीव मी तुला करून देतोय बघ. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. तुझ्या अंतरंगामध्ये प्रचंड संघर्षाची आग आहे बघ. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. कोणीही यावं प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवावं, तुझ्या शरीराचे तुकडे करून द्यावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. नाही पोरी, एवढी स्वस्त नाहीस बघ. बापानं प्रचंड तुझ्यावरती विश्वास ठेवलाय आणि तुला घराच्या बाहेर सोडलेला आहे. जर घराच्या बाहेर तुला सोडलेला आहे तर तू एक सावित्री आई आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे. अजून एक तुला ओळख तयार करून देतो बघ. मग तुला कळेल कोणाच्या पंक्तीमध्ये बसायचं, कोणाच्या संगतीमध्ये राहायचं आणि कोणाचे संस्कार स्वतःवरती करून घ्यायचे. बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. आजपर्यंत व्याख्यानाच्या माध्यमातून हे शब्द तुझ्या कानावरती कधीच पडले नसतील. हे बघ, प्रत्येक शब्दामध्ये परिवर्तनाची आग आहे. आयुष्यातला 1 तास तुम्ही मला दिलेला आहे ना, तर त्या 1 तासामध्ये आयुष्य काय असतं हे तुला सांगून जातो बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरी, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली आणि घोड्यावरती स्वार झाले. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. लक्षात घे पोरी. तुला शेवटची ओळख तयार करून देतो बघ पोरी. तुला शेवटची ओळख तयार करून देतो बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे. कोणाच्या पोटी जन्माला आलेस याची जाणीव तुला असू दे. मग बापाच्या कष्टाला न्याय द्यायचा का नाही हे तू ठराव बघ. हे बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ आणि तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघाला जन्म दिलाय. लक्षात घे, तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय. लक्षात घे, याची जाणीव तुला असली पाहिजे. आणि म्हणून तुला सांगतोय, हे तुझं अस्तित्व आहे, आणि अस्तित्वाची जाणीव तुला झाली पाहिजे. पोरा, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. 1 मिनिटामध्ये तुला तुझी ओळख तयार करून देतो आणि ही ओळख आयुष्यभर तू विसरू नको. हे बघ पोरा, 1999ला तुझा जन्म सुद्धा झाला नसेल कदाचित. 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं होतं. पोरानो ऐका रे, तुमच्या अंगामध्ये रक्त कोणाचं आहे? तुम्ही का अभ्यास करत नाही? तुम्हाला का सांगावं लागतं अभ्यास करा? तुम्हाला का सांगावं लागतं बापाच्या कष्टाला न्याय द्या? का सांगावं लागतं? पोरानो ऐका, मी काय सांगतोय याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. बापाच्या उंची एवढे उंची झाली ना, बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं, बापाचा शर्ट आपल्याला बसायला लागला, म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. ऐक पोरा, मी काय सांगतोय याची जाणीव तुला होऊ दे. 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं बघ. 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला होता. आणि सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. आदेश निघाला, सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. एक जवान उठला, युद्धभूमीकडे धावत होता आणि त्या क्षणाला त्याची आई समोर आली. आईने आपल्या लेकराला कडकडून मिठी मारली आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बेटे मुझे मालूम है तुम्हें तो जाना होगा. बेटे मुझे मालूम है तुम्हें तो जाना होगा. जंग शुरू हो गई है, पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है. बेटे तुम्हें तो जाना होगा बेटे, मुझे मालूम है, लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे, क्योंकि एक माँ तुम्हारा घर में इंतजार कर रही है. जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला मिठी मारतं, आईच्या डोळ्यातले अश्रू पुसतं आणि ते पोरगा आपल्या आईला म्हणतं,
माँ जरूर वापस आऊंगा माँ, जरूर वापस आऊंगा माँ। एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ, घर जरूर वापस आऊंगा। पोरानो, कॅप्टन विक्रम बत्रा, कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा, याची जाणीव तुला झाली पाहिजे। एका क्षणात अभ्यास का करायचा असतो याची तुला जाणीव करून देतो बघ। 12 वर्षाचा पोरगा, तुझं वय आज 15 आहे, तुझं वय आज 16 आहे, तुझं वय आज 14 आहे। इकडे बघ, 12 वर्षाचा पोरगा जालियनवाला बागेमध्ये जातं। इयत्ता 10वीला आहात म्हणजे नक्कीच तुम्ही जालियनवाला बाग इतिहासामध्ये शिकलेला आहात, लक्षात घ्या। ज्या वेळेला सगळा भारतीय जालियनवाला बागेमध्ये एकत्र आला होता त्यावेळेला इंग्रजांनी गोळीबार केला आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा सगळा भारतीय पडलेला होता। काय करायचंय पोरा, याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ। फक्त 10वीला 99% मार्क्स नको आहेत, 12वीला 99% मार्क्स नको आहेत, फक्त मला डॉक्टर नको आहे, फक्त मला इंजिनियर नको आहे, फक्त मला वकील नको आहे, तर डॉक्टराबरोबर तू एक चारित्र्यवान माणूस पाहिजेस, लक्षात घे। संघर्षाची आग तुझ्यामध्ये पेटली पाहिजे, लक्षात घे। आणि आज या 21व्या शतकामध्ये देशाला त्याची गरज आहे। पोरा, 12 वर्षाचा पोरगा जालियनवाला बागेमध्ये जातं, इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो, त्यावेळेला ते 12 वर्षाचं पोरग धावत धावत तिथं जातं, रक्ताने माखलेली ती माती आपल्या हातामध्ये घेतं, त्या मातीकडे बघत म्हणतं मी याचा बदला घेणार। ते पोरग पळत पळत घरी येतं, त्यावेळेला आई समोर येतं, मातेची आई त्याला विचारते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में, ये पसीना कैसा है और क्या लेकर आए हो, कहां से आए हो बेटे, ये सांस क्यों फूल गई है तुम्हारी, क्या है तेरे मुट्ठी में। त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला सांगतं, माँ मेरे मुट्ठी में मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है और मैं इसका बदला जरूर लूंगा माँ, मैं इसका बदला जरूर लूंगा। आणि तेच पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्क्लाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे, लक्षात घ्या। आणि तो भगतसिंग म्हणजे पोरा तू आहेस, पोरा तो भगतसिंग म्हणजे तू आहेस, याची जाणीव तुला होऊ दे रे पोरा। आईनं केलेला एक संस्कार असतो पोरानो, शाळेनं केलेला एक संस्कार असतो, आणि असे गुरुवर्य जे तुमच्या समोर बसलेले आहेत त्या गुरुवर्यांनी केलेला एक संस्कार असतो, आणि त्या संस्काराचा वटवृक्ष तयार व्हावा लागतो। विद्येबरोबर संस्काराच्या रस्त्याने जो चालतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये यशाचा झेंडा गाडतो। त्यातलं सगळ्यात ज्वलंत उदाहरण मी तुला सांगतो, जास्त वेळ मी तुझा घेणार नाही, कारण येणाऱ्या 1 तासानंतर तू एक परीक्षा देणार आहेस, लक्षात घे। आणि त्या परीक्षेमध्ये तुला काय लिहायचं आहे, कशा पद्धतीने लिहायचं आहे याची जाणीव कुठं तर तुला होईल। आणि म्हणून तुला सांगतो पोरा, हे बघ माझा छत्रपती शिवाजी राजा, हे बघ संस्कार वाढल्यानंतर आयुष्य कसं घडतं, संस्कार वाढल्यानंतर आयुष्य कसं घडतं याचं ज्वलंत उदाहरण तुझ्या समोर ठेवतो बघ। आईने अनेक संस्कार तुझ्यावरती केलेले आहेत, बापाने अनेक संस्कार तुझ्यावरती केलेले आहेत, शाळेच्या 4 भिंतींनी या गुरुवर यांनी अनेक संस्कार तुझ्यावरती केलेले आहेत, पण कुठंतरी या 21व्या शतकामध्ये आम्ही संस्कार विसरत चाललेलो आहोत। मार्कांचा ढीग वाढला लेकरांनो, मार्कांचा ढीग वाढला, पण संस्कार मात्र आम्ही पायाखाली घेत चाललेलो आहोत, आणि याचीच जाणीव मी तुला तयार करून देतोय बघ। हे बघ पोरा, हे बघ इकडे बघ, मी काय सांगतोय याची जाणीव तुला राहू दे। छत्रपती शिवाजीराजा आवजीजाऊच्या मांडीवरती खेळत होता बघ। माझे आवजीजाऊ राजांना जवळ घेते, माझे आवजीजाऊ राजांना जवळ घेते, राजांना सांगते राज स्वराज्य उभं करा। हे ऐका रे, इथं संघर्ष लपलेला आहे, इथं खऱ्या अर्थानं संघर्ष लपलेला आहे, इथं संस्काराचं बीज लपलेलं आहे, आणि त्याची जाणीव मी तुम्हाला करून देतोय। ज्या वेळेला माझे आवजीजाऊ राजांना म्हणते राज स्वराज्य उभं करा, पण आपलं स्वराज्य उभं करा, राज आपलं स्वराज्य उभं करा। त्यावेळेला माझा राजा आऊसाहेबांना विचारतो, आऊसाहेब स्वराज्य तर नक्की उभं राहील, आऊसाहेब स्वराज्य तर नक्की उभं राहील, कारण आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण संघर्ष पेरलेला आहे, संस्कार केलेले आहेत, गनिमी कावा पेरलेला आहे। स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभं करू, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा आऊसाहेब, आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा। त्यावेळेला माझे आवजीजाऊ राजांच्या गालावरून हात फिरवत आपल्या लेकराला आपली आई सांगते, एक आई सांगते, आवजीजाऊ राजांना सांगते, राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं राज, ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं। स्वराज्य उभं करा,
पण स्वराज्यातल्या प्रत्येक घरातल्या स्त्रीला अगोदर सुरक्षित करा, तिला अगोदर न्याय द्या. आणि पोरांनो पोरीनो ऐका, आओ जिजाऊन पेरलेला एक छोटासा संस्कार होता, आओ जिजाऊन पेरलेला एक छोटासा संस्कार होता आणि त्या संस्काराचा वटवृक्ष तयार झाला. जगातला एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. फक्त विद्येने नाही घडला, तर विद्येबरोबर संस्काराने घडलेला हा राजा होता. प्रचंड बुद्धी होती, प्रचंड बुद्धी होती, त्या बुद्धीला जोड होती संस्कारांची, आणि माझा राजा घडला. नाहीतर बुद्धिवान लोक लक्षात घ्या, आतंकवादी होऊन देश विनाश देशाचा विनाश करण्यासाठी कारणीभूत ठरतात. फक्त आम्हाला बुद्धी नकोय. पोरा एकाच मिनिटात सांगतो बघा आज घरी जाऊन काय करायचंय. हे बघ, तुला काय अभ्यास करायचा आहे तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. हाच राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला, स्वतःच्या कर्तृत्वानं राजा झाला, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला. आता ऐक पोरा, आई काय असते, बाप काय असतो, का अभ्यास करायचा. बघ, येणार 1 वर्ष आहे ना, 365 दिवस, त्या दिवसातला प्रत्येक क्षण का जगायचा आहे तुला, प्रत्येक तास आणि प्रत्येक दिवस का जगायचा आहे, याचं ज्वलंत उदाहरण तुला सांगतो बघ. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला. शिरावरती जिरेटोप होता, कमरेला तलवार होते, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती आऊसाहेब बसली होती, आपल्या लेकराला डोळं भरून पाहत होती. हेच ते पोरग, या पोराला मी जन्म दिला, संस्कार दिले, आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती हा महाराष्ट्राचा वाघ बसला. या वाघाला मी जन्म दिलाय. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, डोळ्यामध्ये अश्रू आले, मोत्यासारखे अश्रू टप टप सिंहासनावरती कोसळू लागले. आणि माझा राजा उठला, सिंहासनावरून उठला, माझा राजा उठला सिंहासनावरून, आऊ साहेबांना वंदन केलं, आऊ साहेबांना नमस्कार केला, आणि माझा राजा सिंहासनावर बसला. इतक्यात आऊ साहेब सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या. राजाने बघितलं आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. राजा उठला, पळत पळत सिंहासनावरून खाली आला, धावत 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 आऊसाहेबांच्या जवळ आला. आऊसाहेबांना मुजरा केला, आपलं मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं, आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब आपण काय येणं केलं. आऊसाहेब आपण काय येणं केलं, आम्हाला हुकम दिला असता आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत. माझा राजा झुकला होता. आऊसाहेबांच्या डोळ्यातले अश्रू राजांच्या गालावरती पडले, आणि माझा राजा अलगत आऊसाहेबांच्याकडे बघत म्हणतो, आऊसाहेब काय येणं केलं, हुकूम करा आऊसाहेब, आम्ही आलो असतो ना आपल्यापर्यंत. त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला काय म्हणते पोरांनो, नीट काळजामध्ये पेरून घ्या. ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, राज एक मागणाय, राज मागू का, राजा एक मागणाय, राजा मागू का राजा. त्यावेळेला राजानं हंबरडा फोडला, आणि माझा राजा म्हणतो, आऊसाहेब काय बोलताय आऊसाहेब, आपण जर आम्हाला जन्म दिला नसताना, आमच्यावरती संस्कार केले नसते, तर हा छत्रपती शिवाजी राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावर कधीच बसू शकला नसता. आऊसाहेब आपल्यामुळं 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती हा राजा बसलाय. आऊसाहेब फक्त हुकूम करा, काय हवं आपल्याला. त्यावेळेला आऊसाहेब राजांच्या गालावरून हात फिरवत म्हणते, राज एकच मागणाय, राज पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज राजानं हंबरडा फोडला पोरानो, आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आम्हाला आमच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. पोरानो, इतिहास फक्त मार्क्स मिळवण्यासाठी शिकायचा नाही. हे बघ, आज घरी जा पोरा, आईच्या नजरेमध्ये नजर घाल, बापाच्या नजरेमध्ये नजर घाल. आई तुला कळू दे, बाप तुला कळू दे, आणि पोरा उठ
आणि एवढी मेहनत कर, एवढी मेहनत कर, एवढी मेहनत कर. तुझ्या गालावरून तुझ्या आईबापानं हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म सुद्धा आमच्या दोघांच्याच पोटी घेर लेकरा, पुढचा जन्म सुद्धा आमच्या दोघांच्याच पोटी घे. हे पोरानो, हे इथं लपलंय मूळ. अभ्यास का करायचा, अभ्यास कसा करायचा हे सांगायला यूट्यूब सुद्धा आहे रे. जिवंत हे गुरुवर्य इथं बसलेले आहेत. पण अभ्यास का करायचा हे सांगतोय मी. ऐक, आहोत का आम्ही तसं? 9 वर्षाचे संभाजीराजे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. छत्रपती शिवाजीराजे तेव्हा दरबारात संभाजीराजे होते. कुस्तीच्या आखाड्यात बसले होते. आपलं नव्हतं वय तर आता 14-15 वर्षाचं आहे. कुस्तीच्या आखाड्यात संभाजीराजे बसलेत औरंगजेबासोबत. आणि औरंगजेब संभाजीराजांच्याकडे बघत म्हणतो, संभाजी एक कुस्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. त्यावेळेला 9 वर्षाचं पोरग, 9 वर्षाच्या पोरग मृत्यूच्या दारात उभा आहे, शत्रूच्या मुलुकामध्ये आहे. आणि त्यावेळेला संभाजीराजे आखाड्यातल्या सगळ्या पैलवानांच्याकडे बघतात आणि औरंगजेबास म्हणतात, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीमध्ये नाही, कुस्ती कोणाशी मी धरणार. 9 वर्षाचे संभाजीराजा, हा 9 वर्ष. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. राम प्रसाद बिस्मिल्लाह. पोरानो, फाशीची शिक्षा झालेली असते. फासाच्या तख्ताकडे रामप्रसाद निघालेले असतात. त्यावेळेला त्यांची आई समोर येते शेवटच्या क्षणी आणि आईला बघताच डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेला ती आई आपल्या लेकराला काय म्हणते, राम तेरे आंखों में आंसू क्यों राम, फांसी के तख्त पर लटकने वाला है, अपने वतन के लिए जान कुर्बान करने वाला है, इसलिए तेरे आंखों में आंसू. राम राम रोना नहीं बेटे, क्योंकि शेर कभी रोता नहीं. एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है. हंसते हंसते फांसी के तख्त पर लटक जाना. पोरानो, मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. मग तुम्ही आम्ही तसं आहोत का रे? शरीराला आम्ही न्याय देतो का? शरीराला न्याय देतो का रे? मन आमचं खंबीर आहे का रे? देतो शरीराला न्याय? नाही देत. 5वी पासूनची BA पर्यंतची पोरं मोबाईल घेऊन 24 तास काही तर संडासात जाऊन बसतेत मोबाईल घेऊन. तिथनं पाठवतय शुभ सकाळ, संडासातनं शुभ सकाळ. तू काय चंदन खाऊन झोपतो का रात्री रे? संडासात शुभ सकाळ असतं, नालाय का? आणि ज्याला पाठवतं ती त्याच लायकीचं. दुसऱ्या कुठल्या तर संडासात त्याला आवाज येतो टोई, त्याला कळत नाही कुठल्या इन्स्ट्रुमेंट मधनं आवाज आला. आपल्या काय बघतय मित्रानं शुभ सकाळ पाठवलंय, ते त्याच्या खाली लिहितंय शुभ सकाळ आणि खाली लिहितंय काय करतोस. ते कशाला सांगतंय काय चाललंय? ते म्हणतंय नाश्ता चाललाय. अरे अवलादी, करतय ते गिळतं का रे तू? काय आमचं आयुष्य कुठं चाललंय रे? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतम एव पुनर्लभ्यते. न शरीरम पुन्हा पुन्हा, न जीवन पुन्हा पुन्हा. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला वन्स मोर आहे, या आयुष्याला वन्स मोर नाही. लक्षात घ्या, हे आयुष्य परत नाही. या आयुष्याला न्याय द्यायचा आहे. काय रे? स्टेटस, सगळ्या जगाचं स्टेटस ठेवता, सगळ्या जगाचं. ह्याचं स्टेटस ठेवलं, त्याचं स्टेटस ठेवलं. आणि तुझं काय रे? स्वतःचा स्टेटस एवढं तयार कर की लोकांनी तुझा स्टेटस लावला पाहिजे. लक्षात घे, ही ती वेळ आहे.
वसंत हंकारेचा स्टेटस आज का लावतात? स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलं त्यावेळेला वसंत हंकारेचा स्टेटस लावतात. आणि ती वेळ तुझ्या आयुष्यात आलेली आहे. आयुष्य फक्त दुसऱ्यांचे स्टेटस लावण्यात आणि बघण्यात घालवू नको. स्वतःला एवढं उंच कर की तुझा स्टेटस लक्षात घे, प्रत्येकाने ठेवला पाहिजे. ही ती वेळ आहे पोरा, ही ती वेळ आहे. फक्त वसंत हंकारे आले आणि फक्त हसवून गेले नाही लेकरा, असं होता का म्हणे. तुझ्या हातामध्ये मोबाईल आला ना तर आता 1 मिनिटामध्ये ऐक बघ, अभ्यास का करायचा, कशासाठी करायचा, जास्त वेळ मी घेत नाही बघ. इकडे बघ, बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही शिकलेल्या मुली आहात, तुम्ही शिकलेली पोरं आहात. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये शरीराला न्याय द्यायचा आहे बघ, आणि आयुष्यामध्ये मनाला न्याय द्यायचा आहे बघ. फक्त मार्कांना न्याय नको रे, फक्त डिग्रीला न्याय नको. कारण मार्कांनी मोठी झालेली लेकरं आयुष्यामध्ये आत्महत्या करताना मी पाहिलेत, पण शरीराने मनाने मजबूत असलेली लेकरं अनेक संकटांना पायाखाली घेतात आणि इतरांना सुद्धा जीवदान देतात. हा इतिहास आहे, लक्षात घे. आणि या दिशा करिअर अकॅडमी मध्ये मी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला इथं मार्कांच्या बरोबर पोरग घडवलं जातं. लक्षात घ्या, मार्कांच्या बरोबर त्याचं मन खंबीर केलं जातं. आल्या मला सरांनी सांगितलं, सर प्रत्येक पोराचं प्राणायाम मी अगोदर घेतो, योगासनं मी अगोदर घेतो. काळजामध्ये चर्र झालं, कारण अभ्यासाचं अगोदर महत्वाचं काय असेल तर ते तुमचं मन आहे. लक्षात घ्या, आणि मनाबरोबर शरीर आहे. ज्या लेकराचं मन आणि शरीर खंबीर, बस आयुष्यामध्ये ते लेकरू काही करू शकतं याची जाणीव तुम्हाला पाहिजे. ए पोरा, 21व्या शतकामध्ये तुमच्या हातामध्ये मोबाईल आला बघ. हे बघ, चूक कुठं झाली 1 मिनिटात सांगतो. 21व्या शतकामध्ये तुमच्या हातामध्ये मोबाईल आला आणि सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. अमेरिकेमध्ये काय चाललंय 1 मिनिटात आम्हाला कळतं बघ. आता यू जस्ट गो ऑन गुगल अँड जस्ट टाइप द टुडेज न्यूज इन अमेरिका. 1 मिनिटामध्ये अमेरिकेच्या न्यूज इथं येतात बघ. पोरा, मुंबईमध्ये आता सध्या काय चाललंय तुला 1 मिनिटामध्ये कळतं. इतकंच काय, कोसभर दूर तुझा मित्र किंवा मैत्रीण असेल तर व्हिडिओ कॉल करतोस बघ, आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तू तुझ्या मित्राला बघतोस बघ, बोलतोस बघ तासन तास. हे बघ, प्रचंड जग जवळ आलं. तुम्ही सगळं जग मुठीत घेतलं पोरीनं. आनंद आहे. विज्ञान युगामध्ये जन्माला आलाय ना तुम्ही, तर जग मुठीत घेणं काळाची गरज आहे बघ. सगळं जग तू मुठीत घेतलंस पोरी. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. तो ताप अंगावर काढत तिनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र आम्ही कुठंतरी विसरत चाललेलो आहे पोरीनं. त्या माऊलीला 102 ताप असतो बघ, तरी सुद्धा त्या अंथरुणावरून उठते, कारण तिच्या डोळ्यासमोर तू येतेस बघ. आज जर मी अंथरुणावरती पडून राहिले तर माझं पोरग दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, म्हणून ती माऊली उठते आणि तुला डबा करून देते. ही आई मात्र 21व्या शतकामध्ये आम्ही विसरत चाललो बघ. हे बघ, काल रात्री माझ्या बापाला ताप आला होता. काल रात्री माझ्या बापाला ताप आला होता. माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाचं डोकं दुखत होतं, माझ्या बापाची कंबर दुखत होते. काल रात्रभर माझ्या बापाला झोप नव्हती, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावर गेला. हा बाप मात्र आम्ही कुठेतरी विसरत चाललेलो आहे पोरीनं. ज्या बापानं आणि ज्या आईनं आयुष्य तुमच्यासाठी झिजवलं, तो आई बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललेलो आहे. आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय आम्हाला माहिती आहे. कोणत्या हिरोचं कोणत्या हिरोईन बरोबर लग्न होणार आहे हे आम्हाला माहिती आहे. मुंबई टीमने किती धावा काढल्या आणि चेन्नईने किती धावा काढल्या, कोणी कसा बॉल टाकला आणि कोणी कशी बॅटिंग केली हे आम्हाला माहिती आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जागर राहायचं आणि मित्राचा वाढदिवस रस्त्यावर साजरा करायचा हे आम्हाला माहिती आहे. पण माझा बाप माझ्यासाठी रात्रभर जागतो हे आम्हाला माहिती नाही. माझा बाप माझ्यासाठी पावसामध्ये भेजतो हे आम्हाला माहिती नाही. माझा बाप माझ्यासाठी थंडीमध्ये कुडकुडतो हे आम्हाला माहिती नाही. माझा बाप उन्हामध्ये माझ्यासाठी तापतो हे आम्हाला माहिती नाही. माझा बाप उपाशी राहतो पण माझं पोटभर मला अन्न भरवतो हे आम्हाला माहिती नाही. नागडा उघडा बाप राहतो पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो हे तुम्हाला माहिती नाही. पोरानो, ज्या आई बापानं जग दाखवलं तो आई बाप माहिती नाही, पण सगळ्या जगाची माहिती तुम्हाला आहे. पोरानो, आम्ही काय घडलो रे. एकाच मिनिटात सांगतो अभ्यास का करायचा आणि तुला वर्षभर करायचा आहे बघ.
जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही. हे बघ, या क्षणापासून परिवर्तन पाहिजे बघ. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही. ही रग तुझ्या अंतरंगामध्ये या क्षणाला आली पाहिजे बघ. हे बघ पोरी, ऐक, तुझ्या हातामध्ये अँड्रॉइडचा मोबाईल आहे ना, तू घेऊन आलेस ना आता, ज्या मोबाईलवरून तू अभ्यास करतेस ना पोरे, ऐक, तो मोबाईल तुझ्या हातामध्ये कसा आला याची तेवढी जाणीव तुला करून देतो. मग अभ्यास करायचा का नाही हे तू ठराव. शरीराला मनाला न्याय द्यायचा का नाही हे तू ठराव. पोरे ऐक, पळत पळत आईकडे येतेस बघ ना, आईला म्हणतेस मम्मी मला जर अँड्रॉइडचा मोबाईल नाही घेऊन दिला तर मी अभ्यास करणार नाही. बघ आई, मी 10वीला आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणींच्याकडे चांगला मोबाईल आहे, मला सुद्धा 25-30-40 हजारचा मोबाईल पाहिजे बघ आई, नाहीतर मी अभ्यास करणार नाही. बघ आई, तुझी आई तुला समजवते, अगं बापाला खूप कर्ज आहे ग, राहू दे, हातात जो मोबाईल आहे त्याच्यावरती कसं तर कर, 2 महिन्याने घेईल की बाप. नाही बघ मम्मी, आई बापाला आपण धमकी देतो, मम्मी उद्यापासून अभ्यास बघ बंद बघ, नाहीतर मी काय तर करून घेतो बघ, मला मोबाईल पाहिजे बघ. हे बघ, रात्री तुझा बाप घरी येतो बघ, सकाळी 7 वाजता कामाला गेलेला असतो. पोरानो, पाठीमागं बसलेला बाप आहे ना, त्या बापाला कधी तर जाणून घ्या रे पोरानो, त्याच्या वेदना कधी तर जाणून घ्या. हे बघ, रात्रीच्या 7 वाजता बाप घरी येतो बघ, जेवायला बसतो, भुकावलेला बाप असतो, सकाळी गेलेला असतो एक डबा घेऊन, एखादी चपातीने एवढी भाजी घेऊन बाप गेलेला असतो तुमच्यासाठी. आणि रात्री जेव्हा येतो ना भुकावलेला बाप, हातावरती थोडं पाणी घेतो, पायावरती थोडं पाणी घेतो, जेवणाच्या पंक्तीला बसतो. आई ताट करते, बापा समोर सारते, आई ताट करते बापा समोर सारते. ताटातलं पहिला घास बाप उचलतो, तोंडामध्ये घालतो, दुसरा घास हातामध्ये असतो ना, आई तुझी हळूच म्हणते, अहो ऐकलं का, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नाही तर पोरगी म्हणते मी अभ्यास करणार नाही. पोरग काहीतरी धमकी देतं बघा, मी हे करून घेईन, मी ते करून घेईन, काहीतरी करून पोराला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. पोरीनो ऐका, तुझ्या हातामध्ये आलेला मोबाईल कसा आलाय तुला माहिती आहे का? आई जेव्हा तुझ्या बापाला सांगते ना, तेव्हा बाप काय करतो माहिती आहे का? तोंडातला घास काढता येत नाही बापाला, तोंडातला घास काढता येत नाही बापाला, म्हणून तो घास कसा तर गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ, भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो. तेव्हा आई म्हणते अहो 2 घास खाऊन तर घ्या. तेव्हा आईला म्हणतो गप ग, खाता कधीही येईल ग, खाता कधीही येईल. पोरगीच्या शिक्षणाला मोबाईल लागणार आहे, काहीतरी करतो. भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो, पळत पळत आपल्या एखाद्या मित्राकडे जातो, मित्राला म्हणतो माझ्याकडे एक 15,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपये कमी पडतेत, मला उसने देशील का? पुढच्या महिन्यात तुझं पैसा मी परत देतो, एक 10,000 रुपये कमी पडतेत, देशील का? पोरी, तुझ्या हातात आलेल्या मोबाईलसाठी तुझा बाप त्याच्या मित्राजवळ भिकाऱ्यासारखा झुकलाय रे, झुकलाय. त्या मोबाईलवरती आता काय बघायचं हे तुम्ही ठरवा. त्या मोबाईलवरून किती वेळ निरर्थक चॅटिंग करायचं हे तुम्ही ठरवा. बापाला वाटतं पोरगी माझी मोबाईलवरती अभ्यास करते, पण खरंच तू अभ्यास करतेस का? पोरा, याची जाणीव आज तुला झाली पाहिजे. कारण जगात सगळं काही परत मिळेल पोरानो, पण एकदा का आई बाप गेला की परत नाही पोरानो. उद्या करोडपती व्हाल, उद्या आरोपपती व्हाल, आणि करोडो आणि आरोब रुपये त्या तिरुपतीच्या आणि त्या शिर्डीच्या चरणावर जरी ओतले ना, गेलेला बाप आणि गेलेली आई परत येणार नाही. आणि भोगलेल्या बापाच्या वेदना आपण बापाला परत सुख देऊ शकणार नाही. म्हणून सांगतोय, हातामध्ये हा मोबाईल आहे ना, विज्ञान युगामध्ये साला काय करायचं तुम्ही ठरवा रे. जीव तोडून ही लोक सांगत असतात तुम्हाला, मोबाईल कमी बघा, योग्य वेळी बघा, जे हवं ते बघा. आम्हाला त्याची जाणीव नसते. आजपासून जेव्हा जेव्हा हातात मोबाईल येईल तेव्हा या मोबाईलच्या स्क्रीनवर अगोदर तुला तुझा बाप दिसला पाहिजे बघ, भिकाऱ्यासारखा झुकलेला. मोबाईलच्या स्क्रीनवर आम्ही हिरो हिरोईनचे फोटो ठेवतो, पण जो बाप खऱ्या अर्थानं माझा नायक आहे, माझा हिरो आहे, त्या बापाचा फोटो मात्र या मोबाईलच्या स्क्रीनवर नसतो. का लाज वाटते का तुम्हाला? आजपासून इथून जायचंय,
क्षण आणि क्षण आहे बघ, तिथं MBBSचं लागलाय ना बोर्ड, त्याच्या आई बापाला काय वाटत असेल आज, पोरग माझा डॉक्टर होणार आहे. केलेल्या कष्टाचा पांग फेडलं माझ्या पोरानं. बाप रोज 10 वेळ रडत असेल, आनंद अश्रू डोळ्यात येत असतील आणि छाती उंच करून सांगत असेल, पोरग MBBS करतंय माझं. यश मिळेल न मिळेल नंतरची गोष्ट आहे, पण यश मिळण्यासाठी 100% मेहनत करणं हे तुझ्या हातामध्ये आहे. लक्षात घे, हे तुझ्या हातामध्ये आहे. हा, एक क्षण वाया घालवायचा नाही बाग. आणि याचं ज्वलंत उदाहरण इतिहासातलं देतो आणि मी इथं थांबतो, जास्त वेळ घेत नाही पोरे. हा, 600-750 किलोमीटरचा 600-750 किलोमीटरचा प्रवास करून आलोय बघिता. रात्रभर झोप नाही. साताऱ्याच्या जवळ गाडी बंद पडली, दुसरी गाडी मागवली, रातोरात प्रवास करून इथं आलोय बघ. अजून अन्नाचा कण पोटात नाही, पण आवाज इंचभर खाली कमी नाही. का? कारण आवाज जिभेवरून निघत नाही, आवाज काळजातून निघतो, बिंबीच्या देठापासून निघतो. कारण सत्य आहे, वास्तव आहे. तुम्ही माझी लेकरात, या महाराष्ट्रातलंच नाही तर या भारतातली प्रत्येक लेक माझी लेक आहे आणि ती घडली पाहिजे. हे बाग पोरे, 1 मिनिटामध्ये तुला सांगतो बाग, ऐक. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एवढं ऐक आणि मग तू ठराव काय करायचं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये शिकत होते. पोरानं ऐकार आणि या क्षणाला पेटून उठायचंय. मी खेड्यातलाच आहे, मला इंग्लिशच येत नाही. कसपेडिग्र सारख्या खेड्यात जन्माला आलेलं हे पोरग आहे, पण आज तिन्ही भाषेतून व्याख्यानं देतं. कसपेडिग्र सारख्या खेडेगावातून 10वी पूर्ण केलेले हे पोरग आहे, पण माझं शिक्षण आहे BFA इन भरतनाट्यम, नालंदा नृत्य कला महाविद्यालय, मुंबई विद्यापीठातून डिग्री घेतलेली आहे. नाट्यशास्त्र इंग्लिश मधून शिकलोय, संस्कृत इंग्लिश मधून शिकलोय. एक शब्द इंग्लिश बोलता येत नव्हता, पण 98 ला मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये दुसरा आलेलो आहे. लक्षात घ्या. कारण का? बुद्धी महत्वाची नव्हती, मेहनत, चिकाटी आणि जिद्द आणि संघर्ष महत्वाचा असतो आयुष्यामध्ये. प्रचंड बुद्धी घेऊन जन्माला आलेली लोक इतिहास करत नाहीत, तर संघर्ष, जिद्द घेऊन आलेली लोक इतिहास तयार करतात. लक्षात घ्या. बुद्धीला सुद्धा झुकवतात, त्याच्यावरती स्वार होतात आणि आयुष्यामध्ये यशाचा झेंडा गाडतात. आणि म्हणून पोरीनं सांगतो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये शिकत होते. सयाजीराव गायकवाड यांची 11.5 पाऊंडची स्कॉलरशिप मिळालेली होती आणि बाबासाहेबांनी इंग्लंडमधून 3 पदव्या घेतल्या. ऐका आता काय होऊ शकतं आयुष्यामध्ये, आणि ते तुम्हाला करायचंय. बाबासाहेबांनी 3 पदव्या घेतल्या, MSc, DSc आणि बार ॲट लॉ बाबासाहेबांनी इंग्लंड मधून केला. अमेरिकेतून बाबासाहेबांनी 2 पदव्या घेतल्या, MA आणि PhD. पण इंग्लंड मधून बाबासाहेबांनी 3 पदव्या घेतल्या. बाबासाहेबांनी MSc केलं, DSc केलं आणि ग्रेज इन मधून बाबासाहेबांनी बार ॲट लॉ म्हणजे वकिलीची पदवी घेतली. अशा 3 पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या. आता ऐका, महत्वाचं ऐका, आणि इथंच खऱ्या अर्थानं तुमच्या अंतरंगाला आग लागेल. या 3 वर्षाचा अभ्यासक्रम, या 3 वर्षाचा अभ्यासक्रम जर पूर्ण करायचा असेल तर कोणत्याही मुलाला 8 वर्ष लागत होती. 8 वर्ष त्या काळामध्ये, 8 वर्ष म्हणजे सलग 8 वर्ष तुम्ही अभ्यास केल्यानंतर या 3 पदव्या तुमच्या पदरात पडत होत्या, MSc, DSc आणि बार ॲट लॉ. पण ऐका, 8 वर्षाचा अभ्यासक्रम, 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. पोरांनो, परत एकदा ऐकायचं, हा इतिहास आहे आणि हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. हे ऐक, आता तुला असं वाटेल बाबासाहेब प्रचंड बुद्धी घेऊन जन्माला आले होते म्हणून 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. नाही, चूक चूक चूक. बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. बाबासाहेबांना माहित होतं उद्या माझा तरुण असं समजेल की बाबासाहेब प्रचंड बुद्धी घेऊन जन्माला आले होते, म्हणून बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. नाही, बाबासाहेब सांगतात 24 तासापैकी 22 ते 18 तासाचा अधिष्ठान मी एका वेळेला मांडत होतो. हे ऐका का, 24 तासापैकी 18 ते 22 तासाचा अधिष्ठान
1 पावाचा तुकडा आणि 4 ते 5 लिटर पाणी. परत एकदा ऐका रे पोरांनो, 24 तासापैकी 18 ते 22 तासाचा अधिष्ठान, 1 पावाचा तुकडा आणि 4 ते 5 लिटर पाण्यावरती 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला. तुम्हाला असं वाटेल मी प्रचंड बुद्धी घेऊन जन्माला आलो होतो, पण नाही. इयत्ता 1 पासून BA पर्यंत बाबासाहेब एल्फिशनला मुंबई येथून BA झाले 1912. बाबासाहेब सांगतात इयत्ता 1 पासून BA पर्यंतचे मला मिळालेले परीक्षेतले गुण जर बघितले तर मला कधीच फर्स्ट क्लास मिळाला नाही, मला कधीच सेकंड क्लास म्हणजे द्वितीय श्रेणी मिळाली नाही, तर मी फक्त तृतीय श्रेणीमध्ये पास होत गेलो. सामान्य मुलासारखा तृतीय श्रेणीमध्ये पास होत गेलो. पण मी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला. कारण जेव्हा जेव्हा मी अभ्यासाला बसत होतो, ऐका, जेव्हा जेव्हा मी अभ्यासाला बसत होतो तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप दिसत होता. बाप. पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती, पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप दिसत होता. जो बाप रात्रीच्या 2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा. जो बाप रात्रीच्या 2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा, रात्रीच्या 2 वाजता मला अभ्यासाला उठवायचा आणि माझ्या पायाजवळ झोपी जायचा, तो बाप मला पुस्तकाच्या पानावर दिसत होता. बापाला जर मी एखादं पुस्तक मागितलं तर भीमा घेऊन येतो र पुस्तक म्हणायचा. माझ्या बापाच्या खिशात 1 आणा सुद्धा नसायचा. माझा बाप सकाळी पळत पळत घराच्या बाहेर जायचा, माझ्या बहिणींचे दागिने गहाण ठेवायचा, अंगावरची कपडे सुद्धा चांगली चांगली विकायचा, घरातली भांडी विकायचा. पण येताना मी सांगितलेलं पुस्तक घेऊन यायचं आणि ते पुस्तक माझ्या हातावर ठेवत म्हणायचा, भीमा, हे भीमा, तुला शिकायचंय र भीमा, तुला शिकायचंय. माझ्यासाठी रात्रीचा दिवस करणारा बाप मला पुस्तकाच्या पानावरती दिसत होता. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं, जीव गेला तरी बेहत्तर, बापाची मान चुकता कामा नये. 24 तासापैकी 18 ते 22 तासाचा अभ्यास करत एक सामान्य मुलगा 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण करतो. कारण मला जाणीव होती बापाच्या कष्टाची. पोरानो, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि मी इथं थांबतो. तुम्हाला तुमचा बाप पुस्तकाच्या पानावर दिसतो का? तुम्हाला तुमचा बाप पुस्तकाच्या पानावर दिसतो का? तुम्हाला तुमच्या बापाच्या कष्टाची जाणीव आहे का? रात्रंदिवस तुमचा बाप तुमच्यासाठी मेहनत करतो हे तुम्हाला माहीत आहे का? पोरी, शनिवारी सकाळी लवकर शाळेला जाणार असतेस तेव्हा आईला सांगून झोपतेस, मम्मी मला 6 वाजता उठायचं आहे, माझी झोप मोड करू नकोस म्हणून झोपी जातेस. आणि त्या रात्री 12 वाजता तुझ्या घरातली लाईट जाते, पंखा बंद होतो आणि तुझ्या अंगावर मच्छर बसायला लागतात, तुझ्या अंगावर मच्छर बसायला लागतात. तेव्हा बापानं ऐकलेलं असतं, माझ्या पोरगीला सकाळी उठून शाळेला जायचंय. शेजारी झोपलेला बाप उठतो, हातामध्ये टॉवेल घेतो आणि तुझ्या शेजारी येऊन बसतो बघ. 3 वाजता पहाटेच्या लाईट येते बघ, 3 वाजता. पहाटेच्या 3 वाजता लाईट आल्यानंतर पंखा चालू होतो.
जरा कोणी बोलू नका प्लीज इथं. पाट्याच्या 3 वाजता लाईट आल्यानंतर पंखा चालू होतो. पंखा चालू झाल्यानंतर मग तुझा बाप तुझ्या अंगावरती चादर घालतो आणि झोपी जातो. हा बाप तुला माहिती आहे का? पोरी, ए पोरी, पोरा, रस्त्यावरून जाताना बापाचं चप्पल तुटता बाग. रस्त्यावरून जाताना बापाचं चप्पल तुटतं तेव्हा बाप पळत पळत चांबाराच्या दुकानात जातो आणि चांबाराला म्हणतो 2 टाकं टाकून देता का रे? पण पोरी, तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो बघ. आणि वर्गातनं तुला बाहेर बोलवत म्हणतो, दीदी ते तुटलेलं चप्पल दे इकडं, हे नवीन चप्पल पायात घाल. पोरानो आणि पोरीनो, हा बाप तुम्हाला माहिती आहे का? यश नाही मिळालं तरी चालेल, 72 नाही डॉक्टर झालास तरी चालेल, नाही इंजिनियर झालास तरी चालेल, पण बापाला शेवटपर्यंत छड्डू ठोकून सांगता आलं पाहिजे, पोरगं माझं शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात लढत होतं. साला त्याला यश नाही आलं तरी काय झालं, पण पोरगं लढलं. पोरानं 8 तास अभ्यास केलेला आहे आणि पोरगं नापास झालंय 72, मला त्याची काळजी नाही. पण पोरा, हे इंगल टवाळक्या करत बसलास आणि या मोबाईल मध्ये निरर्थक वेळ घालवत बसलास तर बाप झुरून मरल बघ, झुरून मरल, झुरून मरल. म्हणून सांगतोय बघ, आज या वसंत अंकारेला वाटतं साला 10वीचं वर्ष परत माझ्या आयुष्यात आलं तर काय होईल. साला हे सोनेरी दिवस आणेन, मी असा अभ्यास करेन, तसा अभ्यास करेन. हे बघ, माझा जीव निघून जाईल पण 10वीचं वर्ष परत माझ्या आयुष्यात येणार नाही बघ. तुझ्या आयुष्यात आता हे वर्ष आहे बघ. हा 1 वर्ष तरी किमान हा वसंत अंकारे विसरू नकोस. 1 वर्ष तरी किमान तुझ्या आईला विसरू नकोस, तुझ्या बापाला विसरू नकोस, तुझ्या शाळेला विसरू नकोस आणि या गुरुवार्यांना विसरू नकोस. बघ, तुझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन होत आहे. या 1 वर्षामध्ये 1 तास तुझ्या शरीराला दे, अर्धा तास तुझ्या मनाला दे आणि जवळजवळ 8 तास तू तुझ्या अभ्यासाला दे. बघ, तुला कोणी अडवू शकणार नाही बघ आयुष्यामध्ये. बोरा, हा आयुष्यात नाही काय करता आलं तरी चालेल, पण आयुष्यात असं कुठलंच काम करायचं नाही ज्याच्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालावी लागेल. हेच वय आहे आता घसरण्याचं. 10वीला आलेला किशोरावस्थेतून पदार्पण केलंय तुम्ही यौवनाकडे. इथंच प्रेम होण्याची शक्यता आहे, इथंच नको त्या निरर्थक गोष्टी तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे. शरीरामध्ये प्रचंड बदल होतोय, आकर्षण, शारीरिक सुख याच्यामध्ये अडकलं जात आहे. हे असं शस्त्र दिलंय या विज्ञानानं तुमच्या हातामध्ये. बर्बादी करून घ्यायसाठी 1 क्षण पुरेसा आहे आणि आयुष्य घडवण्यासाठी सुद्धा 1 क्षण पुरेसा आहे. कोणता क्षण निवडायचा हे तुम्ही ठरवायचं आहे लेकरांनो, कोणता क्षण निवडायचा. हा, प्रत्येक क्षण आणि क्षण लावायचा आहे आयुष्यासाठी. प्रेम होणार आहे, लग्न होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत, शारीरिक सुख मिळणार आहे, चांगली साथीदार मिळणार आहे योग्य वयात. चप्पल सोन्याचं जरी असलं, चपलाला हिरे आणि माणिक मोती लावलेले असले तरी ते पायातच घालावं लागतं. ते डोक्यावर घेऊन मिरवता येत नाही. घरातलं टॉयलेट आणि बाथरूम कितीही स्वच्छ असलं आणि बापानं करोडो रुपये जरी तिथे खर्च केले असले तरी तिथं आपण अन्न घेऊन जेवण करत बसत नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ आणि जागा असते. हे वय आहे फक्त आणि फक्त अभ्यास करण्याचं, तुटून पडण्याचं आणि स्वतःला सिद्ध करण्याचं. आयुष्यात कधीच सांगत बसू नका मी असा आहे, मी तसा आहे, वसंत अंकारे असा आहे, वसंत अंकारे तसा आहे, वसंत अंकारे 10,000 मुलं एका वेळेला कंट्रोल करतो. सांगत बसू नका. स्वतःबद्दल माहिती जगाला देत बसू नका. तुम्ही फक्त स्वतःला सिद्ध करा. जग तुमच्याबद्दल सगळ्या जगाला ओरडून सांगेल हा असा आहे, हा तसा आहे. तुम्ही फक्त सिद्ध करा आणि सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. हा, शरीरानं आणि मनानं जो मजबूत असतो तो मृत्यूच्या दारातून सुद्धा माग हटत नाही. इतिहासातलं उदाहरण आहे. 2 मिनिटामध्ये थांबतो, लक्षात घे.
इतिहासातलं उदाहरण आहे संभाजीराजांचा. मृत्यूच्या दारात संभाजीराजे उभे आहेत. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिला, नखशिकांत सारखा ग्रंथ लिहिला. 4 ग्रंथांचं लेखन करणारे संभाजीराजे बुद्धीनंही खूप तल्लख होते आणि तेवढेच मनानं आणि शरीरानं सुद्धा. वयाच्या 32व्या वर्षी संभाजीराजांना कैद झाली. त्यावेळेला औरंगजेब म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में रख. त्यावेळेला संभाजीराजे म्हणतात, देहाचे तुकडे झाले तरी चालतील, माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर मी कधीच ठेवणार नाही, कारण मला माझा बाप कळालाय, मला माझा बाप कळालाय. माझ्या बापानं माझा संस्कार केलाय. मृत्यूच्या दारात उभा असला तर आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही. आणि आज मी मृत्यूच्या दारात उभा आहे, मी माझा स्वाभिमान कदापि विकणार नाही. संभाजीराजांचे डोळे काढले गेले, हे जिवंत डोळे. एखादी सुई जरी आम्हाला बोचली ना, डोळ्यातून टच करून पाणी येतं आणि रक्ताची चिळकांडी लागते. जिवंत डोळे काढले, संभाजीराजा झुकला नाही. जिवंत कातडी सोडली, संभाजीराजा झुकला नाही. शेवटी शरीराचे तुकडे केले, संभाजीराजा झुकला नाही, कारण संभाजीराजाला कळाला होता त्यांचा बाप आणि बापाचे संस्कार. संभाजीराजांना कळालं होतं हे राष्ट्र. ती जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. बस येणारा पेपर मन लावून लिहायचा. ज्यांना यश मिळेल ते यशाच्या दारातच आहेत. ज्यांना यश मिळणार नाही, लक्षात घ्या, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मेहनत केली नाही आणि तुम्ही न्याय दिला नाही. परत न्याय द्यायचा, कितीही अपयश येऊ देत, न्याय द्यायचा, संघर्ष करायचा, मेहनत करायची. लक्षात घ्या, माझ्या अंगावर वर्दी नाही आली, माझ्या अंगावर वर्दी नाही आली म्हणून हा वसंत अंकारे खचला नाही, पुन्हा छड्डू ठोकून उभा राहिला. माझ्या एकट्याच्या अंगावर वर्दी नाही आली तर मी ठरवलं माझ्यामुळं अनेक लेकरांच्या अंगावर वर्दी आली पाहिजे. लक्षात घ्या ना, आज महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला युवक पेटून उठतो, मैदानामध्ये धावतो. आज ही 21 किलोमीटर मी धावतो. 21 किलोमीटरची मॅरेथॉन 1 तास 47 मिनिटामध्ये पूर्ण करतो. लेकरांनो लक्षात घ्या, 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करतो, धावतो. हात टेकला की 500 जोर मारल्याशिवाय मी हात काढत नाही. एकदा माईकवर उभं राहिलो तर 4-4 तास पाण्याचा घोट न घेता याच आवाजामध्ये संघर्षाची मी आग पेटवतो. कारण का मला हे आयुष्य कळालेलं आहे, मला वेळेचं महत्व कळालेलं आहे. भविष्य उज्ज्वल करायचं आहे ना लेकरा, भविष्याची चिंता करायची नाही आणि भूतकाळात जायचं नाही. वर्तमान काळातल्या प्रत्येक क्षणाला योग्य न्याय द्यायचा. भविष्य काळ तुझा उज्ज्वल असणार आहे, लक्षात घे. वर्तमान काळातल्या क्षणाला न्याय द्यायचा आणि तो वर्तमान काळ सुरू आहे. परीक्षा आहे, छान परीक्षा द्यायची. ते ब्रोशर बघितलं का सर? जरा ब्रोशर द्या इकडं, थांबा इथं. हे तुला मिळालं असेल किंवा मिळेल किंवा देतील किंवा देणार नाहीत, पण हा ब्रोशरमध्ये इथे गोल आहे बघ. मी कोणाची विनाकारण स्तुती करत नाही बघ, आणि स्तुती करायला मी कोणाचा बांधील नाही बघ. पण आले आले हे ब्रोशर बघितलं ना, हा ब्रोशर हा गोल आहे बघ. इथं काय लिहिलंय बघ, सर जरा इकडे या. हे काय लिहिलंय? दर्जेदार शिक्षण. इथं लिहिलंय बघ, आणि हा त्रिकोण आहे बघ, त्याच्यावरती काय आहे सर? सातत्य आहे बघ. सातत्य आहे, सातत्य. सातत्याची गरज आहे बघ, सातत्याची गरज आहे बघ. खाली लिहिलेलं आहे योग्य संस्कार. फक्त सातत्याची गरज असून उपयोग नाही, योग्य संस्कारामध्ये लेकरं घडली पाहिजेत. आणि योग्य संस्काराबरोबर आहे ते चांगल्या सवयी आहेत, लक्षात घे. हे बघ, हा त्रिकोण अगोदर आहे. इथं काय कुठला छापला नाही बघ, या पोराला एवढी मार्क पडली त्या पोराला तेवढी मार्क पडली. इथं अगोदर तुला संस्कार, म्हणजे इथं अगोदर माणूस घडवला जातो. कारण जो माणूस घडून डॉक्टर होतो तो देशाची सेवा करतो. जो माणूस घडून अंगावर वर्दी येते तो देशाची सेवा करतो. जो माणूस न घडता अंगावर वर्दी येते देशाचा विचार करत नाही, आई वडिलांचा विचार करत नाही. लक्षात घ्या पोरानो. काळजाला भेटलं ना माझ्या, कारण माझं प्रत्येक वाक्य आहे, प्रत्येक श्वास एकच ध्यास. चला आता माणूस घडवूया, माणूस घडवूया, माणूस घडवूया. लई मेहनतीनं बापानं पैसे ठेवलेत बघ. आता तुला मी आत्ता सांगू का, माझी लेक पण 10वीला आहे. माझं पोरगं BSc करतं. माझं पोरगं मला ॲपलचा मोबाईल मागत होता, अँड्रॉइडचा मोबाईल. मला घरच्यांनी आता एक अँड्रॉइडचा मोबाईल घेऊन दिलाय, कसा ऑपरेट करायचा तेच मला माहित नाही. या लोकांना विचारायला लागलोय मी, ह्याच्यात कार्ड घाला आणि चालू करून द्या. ॲपलचा मोबाईल ह्याची मागणी करू नका, तुम्ही स्वतःला सिद्ध करा.
सगळं काय तुमचे लाड पुरवले जातील. तू सिद्ध कर ना स्वतःला. फुटक्या तुटक्या मोबाईलवर सिद्ध कर. सिद्ध कर. हे वर्ष परत नाही. तुटून पडायचा संगात पंगात आणि संस्कार याच्यामध्ये स्वतःला बांधून घ्यायचं. मस्त लढायचं. परत कधीतरी येईन, नक्कीच येईन. या अकॅडमीसाठी येईन. त्यावेळेला अजून आपण याच्या पुढं काय करता येईल आपल्याला, मेडिटेशनच्या माध्यमातून स्वशी स्वचा कसा संवाद साधायचा, स्वतःला कसं बघायचं. अंतरंगामध्ये प्रत्येक पेशीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. प्रत्येक पेशीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. या ऊर्जेपर्यंत कसं पोहोचायचं हे मी तुम्हाला सांगतो. पोरग माझं म्हणतं बाबूजी मला ऍपलचा मोबाईल पाहिजे. पोराला एकच सांगितलं, इकडे 1.5 लाख रुपये मी ठेवलेत बघ तुझ्यासाठी बँकेत. तुला ऍपलचा मोबाईल 60, 70, 80 हजारचा नाही, 1.5 लाखाचा घेऊन देणार. पण एक जोर माझ्यापेक्षा जास्त मारायचा आणि 1.5 लाखाचा ऍपल मोबाईल घेऊन जायचा. पोरग 200 जोर मारतं, मी 225 मारून ठेवतो. पोरग 250 मारतं, मी 250 मारतो. पोरग परवा 420 पर्यंत आलं, मी 520 जोर मारून ठेवले. बायको म्हणते आवाज का त्याला फसवताय, घ्या की मोबाईल. म्हणलं उरलेलं जोर तू मार. पोरग पण चॅलेंज घेतलंय. पोरग माझं रोज 2 तास व्यायाम करतं. पोराला सांगितलं 1 तास अभ्यास कमी कर, पण 2 तास व्यायाम कर. कारण मला माहिती आहे साला 18 तासाची जर बैठक अभ्यासासाठी मांडायची असेल तर मन आणि शरीर खंबीर पाहिजे. तू 18 तासाची बैठक मारणार. हे करा, न्याय द्या. तुला खरं सांगू का पुरी, तू आता 10वी नंतर 11वीला जाणार आहेस म्हणून गेली 1.5 वर्ष तुला 11वीला 1.5 लाख रुपये खर्च येणार आहे म्हणून बाप तुझा पैसे साठवायला लागलाय बघ. त्याला वडापाव जरी खावासा वाटला ना, तुला घेऊन येतो पण स्वतः खात नाही. हो, त्याचे पैसे असे बाजूला ठेवतो. तुला नवीन शर्ट आणतो, स्वतः मात्र असा 700 रुपयाचा शर्ट सेलमधला 150 रुपयाचा घेऊन येतो आणि घालतो, आणि उरलेले 550 रुपये तुझ्यासाठी खिशात ठेवतो. कारण त्याला माहिती आहे पोरगी आता 10वी होणार आहे, पोरग 10वी होणार आहे आणि अकॅडमीला 5-50 रुपये द्यावे लागणार आहेत पुस्तकांना. म्हणून तुझा बाप आत्तापासून पैसे साठवतोय. त्या पैशाला आणि बापाच्या कष्टाला न्याय दे, एवढं मी बोलतो. आणि दिशा करिअर अकॅडमीने जवळजवळ 3-4 महिने अगोदर माझी तारीख घेतलेली आहे. 3-4 महिने. आता पुढच्या 6 महिन्याच्या तारखाच नाहीत माझ्याकडे. आणि मलाही माहित नाही मी कधी असा बेडवर झोपून आराम केलाय. गाडीतच झोपतो, गाडीतच व्यायाम करतो. प्रत्येक रस्त्याला उतरतो, रोज धावतो. 20 किलोमीटर, 15 किलोमीटर, 18 किलोमीटर डाएट गाडीतच करतो. कारण का, देहाने पेटलेली माणसं, देहाने पेटलेली माणसं ध्येयापर्यंत पोचण्यासाठी लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करतात. स्वीकार करायचा आणि हे वर्ष न्याय द्यायचा आहे. इथं प्रत्येक पोरानं शपथ घ्यायची आहे आणि प्रत्येक क्षणाला न्याय द्यायचा आहे. पुढच्या वर्षी मला फोन करून सांगायचं, सर वर्षाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला ऐकलं आणि धूर आणि जाळ एकत्रच काढला, पेटून उठलो. हा सर आज मी असं आहे, सर मला एवढे मार्क, सर मी एवढे जोर मारतो, सर मी हे करतो, सर मी ते करतो. पोरीनो, आणि घरात जायचं अगोदर, आत्ता रविवार आहे बघ, नक्की बाप घरात असेल किंवा रविवारच्या सुट्टी दिवशी बाप कुठं तर कामाला गेला असेल, 100-500 रुपये मिळतील आणि ते पोरगीच्या शिक्षणाला लावता येतील म्हणून घराकडं पळत जायचं आणि पहिला बापाला कडकडून मिठी मारायची. बाप म्हणेल काय झालं ग पोरी, शाळेत कोण काय बोललं का, काय पाहिजे का? बापाला सांगायचं नाही पप्पा, 2 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण लहानपणी मला माझा बाप कळत होता. आता 10वीला आले ना पप्पा, बाप विसरले होते. तुम्ही मला नेहमी बंधनात ठेवताना, मोबाईल का बघतोस, इकडं का जातोस, तुमचा तिरस्कार वाटत होता. पण आज वसंत नावाच्या बापाचं व्याख्यान ऐकून आले आणि आज परत मला माझा बाप कळाला, म्हणून पप्पा तुम्हाला मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. बस पोरीनं एवढं करायचं. आज घरी जायचं किंवा इथं बाप आला असेल ना, परीक्षा झाल्या अगोदर बापाला मिठी मारायची. कारण शिर्डीला जाऊन मस्तक नाही टेकवलंच तर चालेल, तिरुपतीच्या त्या मंदिरात तुला जी ऊर्जा कधीच मिळू शकत नाही, ती ऊर्जा आणि अखंड ब्रह्मांड बापाच्या मिठीत आहे. लक्षात घे, एक बापाला मिठी मार, एक
आणि हे का सांगतोय? कारण मला माझा बाप नाही. आज मला वाटतं या टाळ्यांच्या कडकडाटात माझ्या बापानं कुठं तर बसावून माझ्यासाठी टाळी वाजवारी, वार माझा वाघ म्हणावं. पण आज कोट्यावधी रुपये जरी मी ओतले ना शिर्डीत किंवा तिरुपतीला जाऊन, बाप येणं नाही पोरानं, नाही येणं. 5वीला भाषण करायचं तेव्हा बाप 5 रुपयाची नोट काढून माझ्या हातात ठेवायचा. अरे माझ्या वाघा काय बोललास, ताकद यायची. तात्या आता गांधीजीवर बोलणार. तात्या हे बोल रे लेकरा बोल. लगेच 2 रुपयाची नोट लाल कलरची असायची. 2 हे घे पोरा. तात्या 6वीला मात्र तात्यावर भांडण काढलं. तात्या मला बूट पाहिजे चांगला. कर्मवीर अण्णांच्या बद्दल मला भाषण टोकायचं आहे. मला बूट जर नाही दिला तर तात्या मी काय उद्या उभं राहणार नाही विचार मंचावर. 1986 29 नोव्हेंबर 1986 इयत्ता 6वीत होतो मी, 7वीत. माझा बाप म्हणाला शनिवार आहे, जातोय लवकर येतोय कामावरून, सांगलीला जायचं आणि तुला चांगला बूट घ्यायचा, 2 वाजता परत येतो. शाळेतून आलो, 2 वाजले बाप आला नाही, 3 वाजले बाप आला नाही, 4 वाजले बाप आला नाही, रात्रीचे 9 वाजले बाप घरी आला नाही. हंबरडा फोडला, आईजवळ रडलो, तात्यानं मला फसवलं. 11 वाजता बापाचा निरोपच आला, अपघातात माझा बाप निघून गेला. पोरांनो, विचार मंचावर कधी चप्पल घालत नाही, विचार मंचावर कधी पायात बूट घालत नाही. आज हजारो लाखो रुपयाच्या किमतीचे बूट घेऊ शकतो साला, पण बापाच्या हातून माझ्या पायापर्यंत येणारा बूट मला कधीच मिळू शकत नाही. म्हणून बाप घरात आहे ना, आज जायचं, मिठी मारायची आणि बापाच्या कष्टाला न्याय द्यायचा. आणि पुस्तकाच्या पानावर आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्हाला तुमचा बाप दिसला पाहिजे. अभ्यास कसा करायचा हे सगळे गुरुवर्य बसलेत, पण अभ्यास का करायचा एवढं मी सांगतो. इथं या विचार मंचाच्या पात्रतेचं मला समजलात. आपण इथं मला उभं केलात. जवळजवळ 1.5 तास आपण या विचारांचं मंथन करत आहात. चुकून एखादा शब्द जर माझ्या मुखातून गेला असेल तर मला माफ करा. आणि जे काय आवडलं ते सगळं माझ्या गुरुवर्यांचं एवढं मी बोलतो आणि आपल्या ऋणात राहून इथं थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय शिवराय. त्या ऊर्जेनेच आपण पेटून उठायचं आहे. तूफानों से कह दो कि अपने औकात में रहे, पंखों से नहीं हम अपने हौसलों से उडा करते हैं. हा जो हौसला आहे सरांनी आपल्यामध्ये भरलेला, हा आपल्याला शेवटपर्यंत तेवत ठेवायचा आहे. आणि मी सर तुम्हाला शब्द देतो की तुम्ही हा पेटवलेला रखरखता निखारा आमच्या मुलांच्या मनामध्ये हा सदैव तेवत राहील. आणि नक्कीच आम्ही तुमच्या या मार्गदर्शनाच्या जोरावर आमचं आयुष्य आमच्या ध्येयापर्यंत जाऊ असं आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो. गडबडीमध्ये सरांचं स्वागत राहून गेलं त्याबद्दल मी दीर्घ व्यक्त करतो. आणि आमच्या दिशा करिअर फाउंडेशनच्या सर्व संचालकांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख व्याख्याते आदरणीय वसंत हक्कारे सरांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. धन्यवाद सर. सर्वप्रथम कार्यक्रमाला जो एक 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा लेट होतोय, हा कार्यक्रम खास करून विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे आदरणीय सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रमुख पाहुण्यांना थोडासा पोहोचायला उशीर झाला. त्याबद्दल दिशा करिअर फाउंडेशन परिवारातर्फे मी सर्व पालकांची आणि विद्यार्थ्यांची दिलगिरी मनापासून व्यक्त करतो. फक्त 3 मिनिटामध्ये हा प्रोग्राम जो आहे तो संपणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर आपल्याला बरंच काही सांगत होते. आपण सगळे हृदयापासून सरांना ऐकत होतो. फक्त 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगेल आणि आपली लगेच DTSC एक्झाम जी आहे त्याची सुरुवात होईल. सगळ्यात महत्त्वाचं, दिशा करिअर फाउंडेशन टीमने जेव्हा 10वी नंतर मुलं काय करतात, करिअर कसं निवडतात याचं जेव्हा संशोधन केलं, याचं जेव्हा रिसर्च केला, तेव्हा आम्हाला असं वाटलं की 10वी नंतर काय यावरती विद्यार्थ्यांना आपण जर दिशा दिली तर विद्यार्थ्यांची दशा म्हणजे बॅड कंडिशन, वाईट अवस्था होणार नाही. म्हणून आदरणीय हंकारे सरांना मी सांगू इच्छितो की 10वी परीक्षेच्या पूर्वी सर आपण हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. 10वी नंतर जनरल पुण्यात किंवा महाराष्ट्रात कसं करिअर निवडलं जातं, तर वेळ कमी आहे मीच सांगतो. 10वी नंतर विद्यार्थ्यांचं करिअर
आपण जरी म्हणत असलो पुणे हे शैक्षणिक राजधानी आहे, तर सर 10वीचं करिअर पालक आणि विद्यार्थी जे मागे पालक बसलेले आहेत एका दिवसात आयुष्याचं करिअर आपण निवडत असतो. करिअर निवडण्याच्या 3 पद्धती आहेत. नंबर 1, 10वीला जास्त मार्क पडले काय घेणार तुम्ही? क्या बात आहे. करिअर नंबर 2 निवडण्याची पद्धत, माझे मित्र जिकडे चालले तिकडे मी जाणार. आणि करिअर नंबर 3 जे आपले वडिलांचे, आईचे, फॅमिलीचे नातेवाईक असतात, त्याच्यातला सगळ्यात हुशार माणूस जो आपल्याला ॲडवाईस देतो त्याद्वारे आपण करिअर निवडतो. आणि आमच्या मते या 3ही पद्धतीने विद्यार्थ्यांची आयुष्यामध्ये वाट लागते आणि ती लागू नये म्हणून आजच्या दिवसाचं आयोजन या दिशा करिअर फाउंडेशनने आपल्यासमोर केलेलं आहे. करिअर निवडताना 3 गोष्टी लक्षात घ्यायच्यात. पहिलं तुमचं असलेलं ड्रीम, आणि दुसरं सरांनी जे भाषणात सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची इच्छा. दिशा करिअर फाउंडेशन मागील 14 वर्षापासून मोफत करिअर काउन्सिलिंग करते. किती विद्यार्थ्यांना माहिती आहे? सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर काउन्सिलिंग विभागाला विचारा. 10 ते 15 हजार ज्याची फीस असते अशी शैक्षणिक काउन्सिलिंग आपल्या दिशा करिअर फाउंडेशनद्वारे मोफत दिली जाते. दिशा करिअर फाउंडेशन 10वीचा परीक्षा झाल्यानंतर काही विशेष ॲक्टिव्हिटी करते आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांची करिअर घडतात. मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो ज्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. 10वीचा शेवटचा पेपर केव्हा आहे? 26 मार्च. 10वीच्या निकालाची तारीख 7 किंवा 10 जून. मधल्या 50 ते 60 दिवसांत तुम्ही काय करता? 2-3 उत्तर आहेत. MSCIT सारखा कोर्स करता, मामाच्या गावाला जाता, कशाला जाता तुम्हालाच माहीत आता, किंवा जमेल तशा सुट्ट्या घालवता. एक वाक्य सांगतो तुम्हाला मी, यू कॅन विन पुस्तकातलं आहे. विनर्स नेव्हर डू द डिफरंट थिंग्स. विनर्स never do the different things, they do the things differently. They do the things differently. मराठीत सांगतो, काळजीपूर्वक ऐका. विजेते वेगळ्या गोष्टी करत नसतात. विजेते वेगळ्या गोष्टी करत नसतात. विजेते प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त वेगळ्या प्रकारे करत असतात. एक्झाम्पल, वसंत हंकारे. भाषण सगळेच करतात. आदरणीय सर ज्या पद्धतीने भाषण करतात, मी बघितलं बरेच लोक रडायचा प्रयत्न करत होते, बरेच जण आवरत होते. ही सरांची जी हातोटी आहे ती विजेताची आहे. तुम्हाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, मग मागे जी फोटो लागली आहेत MBBS, JEE या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी जशी मोठी इमारत बांधताना त्याचा पाया भक्कम लागतो, राष्ट्रीय पातळीवरील नीट, JEE, CET, CA फाउंडेशन या परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला एका फाउंडेशनची गरज आहे. आणि हा फाउंडेशन कोर्स 3 एप्रिल 10वीची परीक्षा झाल्यानंतर लगेच दिशा करिअर फाउंडेशन आयोजित करतं. फाउंडेशन कोर्स का करायचा? मला प्रामाणिकपणे एका सेकंदात सांगा. मराठी माध्यमाचे किती विद्यार्थी आहेत? हात वर करा. व्हेरी गुड. सेमी माध्यम हात वर करा. खूप छान. इंग्लिश मीडियम ओके. CBSE आहेत, क्या बात आहे. ICSE बघा, आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं किती माध्यमांची पोरं आहेत. 11वीला सगळ्यांची खिचडी होणार आहे. काय होणार आहे? सगळे एका वर्गात, सगळ्यांना नीट द्यायची, सगळ्यांना JEE द्यायची आहे. मला सांगा, पहिलं बॅरियर कोणतं आहे सायन्स घेताना, कॉमर्स घेताना? तर ते आहे लँग्वेजचं. मातृभाषा मराठी आहे, अमृताशी पैजा जिंकणारी, स्पर्धा करणारी आपली भाषा आहे. ओके, मला पण अभिमान आहे, तुम्हाला पण आहे. सायन्स करण्यासाठी पहिली गरज काय आपली? व्हॉट इज द फर्स्ट नीड वेन यू वॉन्ट टू डू सायन्स? इंग्रजी विषय नाही आला पाहिजे. काय आला पाहिजे? भाषा आली पाहिजे. फाउंडेशन कोर्समध्ये दिशा करिअर फाउंडेशन 10वीत झालेल्या सगळ्या माध्यमाच्या मुलांना फिजिक्स समजावं, केमिस्ट्री समजावी, बायोलॉजी समजावी, मॅथ्स समजावी म्हणून काय करतं? लँग्वेज मोफत शिकवतं. इतर मुलांचा निकाल लागण्याच्या पूर्वी तुम्हाला इंग्रजी भाषा यायला लागेल.
दुसरा मुद्दा, गणित. कोणाचा आवडता विषय? हात वर करा जरा. व्हेरी गुड. JEEचं गणित जमेल का आपल्याला? या फाउंडेशन कोर्समध्ये 8वी 9वी 10वीचा गणिताचा भाग पाया पक्का करणार आहे. आणि सायन्समध्ये स्टेट बोर्डच्या मुलांना सांगतो मी, सायन्सची फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स सोडता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे जे 3 विषय आहेत जे आपलं मेडिकलचं करिअर डिसाईड करणार आहेत, त्याचा पाया आपण घडवतो. मी म्हटल्याप्रमाणे भक्कम करिअरसाठी काय पाहिजे? भक्कम पाया. भक्कम पाया घडवण्यासाठी दरवर्षी आपण फाउंडेशन कोर्स आयोजित करतो. हा फाउंडेशन कोर्स 3 एप्रिलला सुरू होणार आहे. या फाउंडेशन कोर्सची जी काही किंमत आहे, जी काही प्राईज आहे, प्रत्येक गोष्टीला प्राईज ठेवलं पाहिजे. फुकट गोष्टींची आपल्याला किंमत नसते. ती साधारण 21,000 रुपये एवढी आहे. परंतु मॅनेजमेंटने जो काही निर्णय घेतलेला आहे, सगळ्या पालकांनी व्यवस्थित ऐका, विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ऐका. जे विद्यार्थी आज रजिस्ट्रेशन करतील त्यांना 11,000 रुपयाचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. हा कोर्स तुम्हाला फक्त 10,000 रुपयामध्ये करण्यात येईल, करता येईल. दुसरी आणखी महत्वाची गोष्ट, नो रिस्क. तुम्ही 10,000 भरले, कोर्स केला आणि काही अडचण आली, 100% फीस तुम्हाला काय करण्यात येईल? परत करण्यात येईल. आता प्रत्येक जण काही पैसे घेऊन फिरत नाही. 3,000 भरा, 5,000 भरा, रजिस्ट्रेशन करा. हे जे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला पुढे कंटिन्यू करता येईल. आणि या कोर्सचा सगळ्यात मोठा फायदा, जेव्हा पाटील सरांसोबत मी काही शाळेवर गेलो, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात 10वी नंतर काय करायचंय? उत्तर नाही. काय व्हायचंय? डोंट नो. या फाउंडेशन कोर्स मधनं प्रत्येक विद्यार्थी कोर्स संपल्यानंतर अगदी 100% सांगू शकेल की मी आता मेडिकलला जाणार, मी आता इंजिनिअरिंगला जाणार, मी आता CA होणार. हे तुम्हाला स्वतःला समजण्यासाठी या कोर्सची मदत होते. इंग्रजीची तुमची भीती जी आहे ती नष्ट होते आणि तुम्ही योग्य करिअर जे आहे ते निवडू शकता. तुम्ही घातलेल्या मांड्यांवरनं मला अंदाज आलेला आहे. सर्व पालक बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की जसा हा प्रोग्राम संपणार आहे, आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक, गार्डन मध्ये काउन्सिलिंग टेबल्स लावलेत, तिथे जाऊन मुलांची जी परीक्षा होणार आहे, अनाउन्समेंट सगळ्या सूचना दिल्या जातील, त्या काळात आपण ती काउन्सिलिंग घ्यायची आहे. त्याच्या बाजूला एक पुस्तकांचा स्टॉल लावला आहे, ज्याच्यातनं तुम्हाला इंग्रजी लिहिता वाचता बोलता येईल आणि 10वीतलं सगळं इंग्रजी ग्रामर जे आहे ते तुम्हाला सोडवता येईल. आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. प्रिंटिंग कॉस्ट मध्ये ते तुम्हाला पुस्तक उपलब्ध आहे. आणि सगळ्यांनी हात वर करा. एव्हरीबडी, हंकारी सरांना आपण प्रॉमिस केलेलं आहे, शपथ घ्या, म्हणा, मी येणारी 10वीची परीक्षा व्यवस्थित देईल, कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा आधार न घेता.